पाठ क्रमांक 17 अल्टरनेटिंग करंट। आजकाल DC वीज निर्मितीपेक्षा AC वीज निर्मिती अधिक स्वस्त पडते। शिवाय AC व्होल्टेज हा ट्रान्सफॉर्मर्सच्या सहाय्याने कमी किंवा जास्त करता येतो। त्यामुळे विद्युत शक्ती एका ठिकाणाहून दूर अंतरापर्यंत वाहून नेण्यास व वीज ग्राहकांच्या लोडपर्यंत वाटप करण्यासाठी AC हा DC पेक्षा स्वस्त पडतो। मोठमोठ्या कारखान्यात DC मोटारीपेक्षा AC मोटारीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो। घरगुती वापरातही ACच मोठ्या प्रमाणात वापरला जातो। म्हणून सध्या एकूण वीज निर्मितीच्या जवळपास 98% AC वीज निर्मिती केली जाते। अशा प्रकारे DC पेक्षा ACचे जास्त फायदे मिळतात। हा AC कसा असतो, तो एखाद्या सर्किटसाठी पाठवला असता त्याचे काय काय परिणाम होतात याविषयी माहिती या पाठात पाहू। जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलत असतो त्यास बदलता प्रवाह AC असे म्हणतात। जेव्हा एखाद्या चुंबकीय क्षेत्रात कंडक्टर मार्फत बदल निर्माण होतो तेव्हा त्या कंडक्टरमध्ये फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार EMF निर्माण होतो। हा EMF आपली किंमत व दिशा सतत कशी बदलतो याविषयी सविस्तरपणे DC जनरेटर या पाठात समजावून सांगितले आहे। AC संदर्भातील काही महत्त्वाच्या व्याख्या। सायकल। AC दाब, अगर प्रवाह यांच्या संपूर्ण एका फेऱ्यास सायकल असे म्हणतात। AC EMF निर्मितीमध्ये एक कंडक्टर दोन पोलच्या चुंबकीय क्षेत्रातून फिरत असताना कंडक्टरच्या संपूर्ण एका फेऱ्यात प्रवाह व दाबाचाही एक फेरा पूर्ण होतो। एका फेऱ्यात करंट किंवा व्होल्टेज 2 वेळा दिशा बदलतो। पहिल्या अर्ध्या फेऱ्यात जी दिशा असते त्याच्या विरुद्ध दिशा पुढच्या अर्ध्या फेऱ्यात असते आणि पूर्ण फेऱ्यात किंमतही सतत बदलत असते। टाइम पिरियड। AC दाब, अगर प्रवाह यांचा संपूर्ण एक फेरा एक सायकल पूर्ण होण्यास लागणाऱ्या वेळेला टाइम पिरियड असे म्हणतात। फ्रिक्वेन्सी। एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या संख्येस फ्रिक्वेन्सी असे म्हणतात। फ्रिक्वेन्सीची सांकेतिक खूण F हे असून मोजण्याचे एकक सायकल दर सेकंद किंवा हर्ट्झ हे आहे। F = NP/60 × 2 सायकल पर सेकंद, जेथे N स्पीड RPM, P एकूण पोलची संख्या। प्रत्येक राष्ट्राच्या वीज निर्मितीची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते। आपल्या भारत देशात जाहीर फ्रिक्वेन्सी 50 सायकल दर सेकंद एवढी आहे। भारतीय विद्युत नियमानुसार ह्या जाहीर फ्रिक्वेन्सीमध्ये 3% पेक्षा जास्त बदल होता कामा नये। म्हणून फ्रिक्वेन्सी 50 सायकल दर सेकंद एवढी आधारभूत मानूनच वीज निर्मिती केली जाते। पीक किंमत, पीक व्हॅल्यू ऑर ॲम्प्लिट्यूड। ह्या किंमतीस मॅक्झिमम व्हॅल्यू, जास्तीत जास्त किंमत असेही म्हणतात। AC दाब, अगर प्रवाह यांच्या एका सायकलमधील जास्तीत जास्त किंमतीला पीक किंमत असे म्हणतात। ही किंमत म्हणजे जास्तीत जास्त किंमत होय, म्हणून या किंमतीला पीक किंमत म्हणता येईल। या किंमतीस ॲम्प्लिट्यूड असेही म्हणतात। एखादे AC यंत्र बनवतेवेळी त्यातील इन्सुलेशनची निवड करताना ह्या किंमतीचा विचार करावा लागतो। क्षणिक किंमत, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू। AC दाब, अगर प्रवाह यांच्या एका सायकलमध्ये कोणत्याही क्षणाच्या किंमतीला क्षणिक किंमत असे म्हणतात। ही किंमत दाबासाठी E ह्या अक्षराने व प्रवाहासाठी I ह्या अक्षराने दाखवतात। सरासरी किंमत, ॲव्हरेज व्हॅल्यू। AC दाब, अगर प्रवाह यांच्या अर्ध्या सायकलमधील सर्व क्षणिक किंमतीच्या सरासरीला सरासरी किंमत असे म्हणतात। जर AC ची पीक किंमत 1 असेल तर सरासरी किंमत नेहमी 0.637 एवढी असते। सरासरी किंमत बरोबर I1 + I2 + I3 + IN/N। I ॲव्हरेज व्हॅल्यू = 0.637 × पीक किंमत। E ॲव्हरेज व्हॅल्यू = 0.637 × पीक किंमत। RMS किंमत,
RMS व्हॅल्यू. R म्हणजे रूट वर्गमूळ, M म्हणजे मीन सरासरी, S म्हणजे स्क्वेअर वर्ग असा ह्याचा अर्थ आहे. ह्या किमतीची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. एखाद्या रेझिस्टन्समधून विशिष्ट वेळ DC प्रवाह पाठवल्यास त्या रेझिस्टन्समध्ये जेवढी उष्णता निर्माण होते तेवढीच उष्णता त्याच रेझिस्टन्समध्ये तेवढ्याच वेळात निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या AC करंटच्या किमतीला RMS किंमत असे म्हणतात. जर ACची पीक किंमत 1 असेल तर RMS किंमत 0.707 एवढी असते. RMS किंमत बरोबर पीक किंमत इंटू 0.707. आपल्या प्रत्यक्ष वापरातील व्होल्टमीटर, ॲमीमीटर इत्यादी AC सप्लायवर जोडली असता ते मीटर त्यांच्या स्केलवर RMS किंमतच दाखवतात. AC अर्धी सायकल पूर्ण करण्यास T सेकंद एवढा वेळ लागत असेल तर I1, I2 व I3 ह्या क्षणिक किमतीला जेवढे भाग केलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक भागास वेळ लागतो. आकृतीत फक्त 3 क्षणांच्याच किमतींचा विचार केलेला आहे, म्हणजे अर्ध्या सायकलचे 4 भाग दाखवले आहेत. वास्तविक असे कितीही भाग आपणास करता येतील, त्यामुळे प्रत्येक भागास T/N एवढा वेळ लागेल. म्हणजेच आकृतीत दाखवल्याप्रमाणे I1 ला T × 1/4, I2 ला T × 1 × 1/2, I3 ला T × 3/4 आणि IN ला T × N/N एवढा वेळ लागेल. असा AC करंट R ओहम विरोधातून पाठवला तर त्या विरोधामध्ये जूलच्या नियमानुसार I²RT × 0.24 कॅलरी एवढी उष्णता निर्माण होईल. त्याप्रमाणे I1, I2 व IN ह्या AC करंटमुळेही त्या भागात उष्णता निर्माण होईल. म्हणून I1 मुळे निर्माण होणारी उष्णता बरोबर 0.24 × I1² R × T/N. I2 मुळे निर्माण होणारी उष्णता =0.24 × I2² R × T/N. IN मुळे निर्माण होणारी उष्णता =0.24 × IN² R × T/N. एकूण सरासरी निर्माण होणारी उष्णता =0.24 × R × T × I1² I2² IN² कॅलरी. आता RMSच्या किमतीच्या व्याख्येनुसार AC व DC मुळे निर्माण होणारी उष्णता सारखीच आहे. म्हणून DC मुळे निर्माण होणारी उष्णता बरोबर AC मुळे निर्माण होणारी उष्णता. 0.24 I²RT = 0.24 R × T I1² I2² IN²/N. 0.24 R × T कॉमन काढून I² I1² I2² IN²/N. I √I1² I2² IN²/N. यावरून असे सिद्ध होते की RMS किंमत माहीत करण्यासाठी प्रत्येक क्षणिक किमतींच्या वर्गाची सरासरी काढून त्यांचे वर्गमूळ काढावे लागते. म्हणून ह्या किमतीस RMS किंमत असे म्हणतात. फॉर्म फॅक्टर. RMS किंमत व ॲव्हरेज किंमत यांच्या गुणोत्तराला फॉर्म फॅक्टर असे म्हणतात. फॉर्म फॅक्टर RMS/ॲव्हरेज किंमत =0.707/0.637 1.11. क्रेस्ट फॅक्टर. पीक किंमत व RMS किंमत यांच्या गुणोत्तराला क्रेस्ट फॅक्टर असे म्हणतात. क्रेस्ट फॅक्टर पीक किंमत RMS किंमत 1/0.707 1.414. अदिश राशी. स्केलर क्वांटिटी. ज्या राशीला किंमत असते परंतु दिशा नसते अशा राशीला अदिश राशी असे म्हणतात. उदाहरणार्थ वजन, वेळ, लांबी इत्यादी. अशा राशी स्केलवर मोजता येतात. अशा राशींची बेरीज किंवा वजाबाकी करताना फक्त किमतीचाच विचार केला जातो.
सदिश राशी, व्हेक्टर क्वांटिटी. ज्या राशीला स्वतःची किंमत व दिशा असते अशा राशीला सदिश राशी असे म्हणतात. उदाहरणार्थ त्वरण, बल आणि AC मधील सर्व राशी. सदिश राशी दाखवण्यासाठी व्हेक्टर काढला जातो. व्हेक्टर म्हणजेच एक लांब रेषा व त्या रेषेच्या पुढच्या टोकास बाणाची खूण दाखवली जाते. अशा रेषेची लांबी म्हणजे त्या राशीची किंमत व बाणाची खूण म्हणजे त्याची दिशा होय, असा त्याचा अर्थ होतो. सदिश राशीची बेरीज किंवा वजाबाकी करताना फक्त अंकाचीच बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही, त्यासाठी अंकाबरोबरच दिशेचाही विचार करावा लागतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे V1 हा एक व्हेक्टर व V2 हा एक व्हेक्टर एकमेकांच्या 90 अंशाने कार्य करीत असतील तर त्या दोन व्हेक्टरचा परिणामी एकूण व्हेक्टर आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे समांतरभुज चौकोन तयार करून काढावा लागतो. त्या समांतरभुज चौकोनाचा कर्ण म्हणजेच दोन व्हेक्टरचा परिणामी व्हेक्टर असतो. तो खालीलप्रमाणे माहित केला जातो. परिणामी व्हेक्टर Vt बरोबर √V1² + V2². जर V1 व V2 मध्ये आकृती क मध्ये दाखवल्याप्रमाणे थिटा अंशाचा कोन असेल तर आकृती ड मध्ये दाखवल्याप्रमाणे समांतरभुज चौकोनाच्या नियमाप्रमाणे परिणामी व्हेक्टर पुढील प्रमाणे माहित केला जातो. Vt = √V1² + V2² + 2V1V2 cos θ. समांतरभुज चौकोनाच्या नियमानुसार या व्हेक्टरची वजाबाकी करतानाही त्यांची दिशा व किंमत यांचा विचार करावा लागतो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे V1, V2 व V3 असे 3 व्हेक्टर असतील तर V1 व V2 यांची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे, म्हणून ते एकमेकास विरोध करतील आणि त्यातून V2 वजा V1 किंवा V1 जास्त असेल तर V1 वजा V2 एवढा परिणामी व्हेक्टर शिल्लक राहील. V1 व V2 ह्या दोन व्हेक्टरसोबत तिसरा V3 हा व्हेक्टर असेल तर त्या सर्वाचा परिणामी व्हेक्टर आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे येईल. म्हणजेच परिणामी व्हेक्टर Vt = √V3² + V1 - V2². फेज. AC सायकलमध्ये कोणत्याही क्षणी असलेल्या व्हेक्टरची ओळख म्हणजे फेज होय. दोन AC जनरेटर एकाच वेळी एकाच स्पीडने चालू केल्यास दोन्ही जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या व्होल्टेजच्या सायकल्स आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे येतील. म्हणजे दोन्ही व्होल्टेज E1 व E2 एकाच वेळी सुरू होऊन एकाच वेळी पीक किमतीला जातील व तेथून कमी कमी होत एकाच वेळी शून्यावर येतील. परंतु त्या दोन्हीच्या पीक किमती सारख्या असतीलच असे नाही, त्या कमी जास्त असू शकतात. जर दोन जनरेटर मागे पुढे सुरू केले तर त्यामध्ये निर्माण होणारे व्होल्टेजसुद्धा एकमेकांच्या आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे मागे पुढे सुरू होतील आणि मागे पुढेच शून्यापासून पीक किमतीला जातील, तेथून मागे पुढेच कमी कमी होऊन शून्यावर येतील. अशा प्रकारे दोन व्होल्टेज अर्थात दोन AC व्हेक्टर हे मागे पुढे राहण्यास, त्यास चालू करण्यास लागलेला वेळच कारणीभूत असतो. म्हणजेच दोन व्हेक्टरमध्ये वेळेचा संबंध आहे. हा संबंध दाखवण्यासाठी फेज हा शब्दप्रयोग केलेला आहे. इन फेज. AC पद्धतीत दोन किंवा दोनपेक्षा जास्त AC राशी, करंट किंवा व्होल्टेज एकाच वेळी शून्यापासून सुरू होऊन एकाच वेळी जास्तीत जास्त किमतीला पोहोचत असतील व तेथून एकाच वेळी कमी कमी होऊन एकाच वेळी शून्यावर येत असतील तर त्या दोन AC राशीला इन फेज असे म्हणतात. आउट ऑफ फेज. AC पद्धतीत दोन किंवा दोनपेक्षा जास्त AC राशी एकाच वेळी सुरू न होता मागे पुढे सुरू होऊन मागे पुढेच जास्तीत जास्त किमतीला जात असतील व मागे पुढेच शून्यावर येत असतील तर त्या दोन राशीला आउट ऑफ फेज असे म्हणतात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे E1 अगोदर सुरू झालेला आहे व E2 नंतर सुरू झालेला आहे. ह्या दोन्हीमध्ये आकृतीत 90 अंशाचा अंतर दाखवलेला आहे. वेळेनुसार थिटाची किंमत 90 अंशापेक्षा वेगळीही असू शकते.
आकृतीप्रमाणे E1 हा E2च्या पुढे लीडिंग आहे, म्हणजेच E2 हा E1 पेक्षा मागे लॅगिंग आहे. यावरून जर दोन AC राशी आउट ऑफ फेज असतील तर त्या एकमेकांच्या लॅगिंग अथवा लीडिंग असतात. फेज डिफरन्स. दोन AC राशीमध्ये असलेल्या अंशात्मक कोनास अंतरास फेज डिफरन्स असे म्हणतात. हा इलेक्ट्रिकल डिग्री किंवा रेडियन्समध्ये मोजतात. 1 डिग्री बरोबर 0.017 रेडियन किंवा 1 रेडियन बरोबर 57.69 डिग्री. कोणत्याही इनफेज राशीमध्ये 0 अंशाचा फेज डिफरन्स असतो व आउट ऑफ फेजच्या राशीमध्ये 0 ते 90 अंशाच्या मध्ये थिटा अंशाचा फेज डिफरन्स असतो. पॉवर फॅक्टर. कोणत्याही दोन AC राशीमधील फेज डिफरन्सच्या कोसाइन गुणोत्तरास पॉवर फॅक्टर असे म्हणतात. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस थिटा. AC सर्किटमध्ये दोन AC राशीमध्ये जास्तीत जास्त 90 अंशाच्या व कमीत कमी 0 अंशाचा फेज डिफरन्स असू शकतो. म्हणून कॉस 90 बरोबर 0 आणि कॉस 0 डिग्री बरोबर 1 ह्याप्रमाणे कोणत्याही AC सर्किटमध्ये जास्तीत जास्त 1 व कमीत कमी 0 एवढाच पॉवर फॅक्टर असू शकतो. इंडक्टन्स. एखाद्या कॉईलला AC सप्लाय दिला असता कॉईलमधून वाहणारा करंट आपली दिशा व किंमत सतत बदलत असतो. त्यामुळे कॉईलमध्ये सेल्फ इंडक्शनची क्रिया होते. तसेच सप्लायवर जोडलेल्या कॉईलच्या चुंबकीय क्षेत्रात शेजारी दुसरी एखादी कॉईल ठेवली असता दुसऱ्या कॉईलमध्येही म्युच्युअल इंडक्शनची क्रिया होते आणि EMF निर्माण होतो. अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या क्रियेत निर्माण होणारा इंड्युस्ड EMF हा लेन्झच्या नियमाप्रमाणे कॉईलमधून वाहणाऱ्या करंटच्या बदलास विरोध करतो. याचा अर्थ असा की कॉईलमधून AC करंट वाहत असताना AC करंटच्या बदलास विरोध करण्याचा गुण किंवा लक्षण कॉईलच्या अंगी असते. अशा गुणास इंडक्टन्स असे म्हणतात. इंडक्टन्सची थोडक्यात व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. कॉईलमधून बदलता प्रवाह वाहत असताना प्रवाहाच्या बदलास विरोध करण्याच्या गुणास इंडक्टन्स असे म्हणतात. इंडक्टन्सची सांकेतिक खूण L असून एकक हेनरी हे आहे. कोणत्याही कॉईलचा इंडक्टन्स हा कॉईलचे एकूण वेढे, कॉईलच्या वेढ्यांची लांबी व कॉईलची जाडी यांच्या समप्रमाणात असतो. म्हणून कॉईलमध्ये निर्माण होणारा इंड्युस्ड EMF हा इंड्युस्ड EMF इज इक्वल टू इंडक्टन्स इंटू करंटच्या बदलाचा दर, म्हणजेच EMF इज इक्वल टू करंटचा बदल अपॉन वेळ इंटू L व्होल्ट एवढा असतो. नेहमी इंड्युस्ड EMF हा सप्लाय व्होल्टेजच्या विरुद्ध दिशेत असतो, म्हणून त्यास उणे मायनस चिन्हाने दाखवतात. उदाहरण 0.2 सेकंदात 200 अँपिअर पासून 50 अँपिअर पर्यंत करंटमध्ये बदल होत असेल आणि कॉईलचा इंडक्टन्स 0.03 हेनरी असेल तर त्या कॉईलमध्ये निर्माण होणारा सेल्फ इंड्युस्ड EMF हा खालीलप्रमाणे असतो. EMF इज इक्वल टू 0.03 इंटू 200 मायनस 50 डिवायडेड बाय 0.2 इज इक्वल टू 0.03 इंटू 150 अपॉन 0.2, म्हणजेच EMF इज इक्वल टू 22.5 व्होल्ट. हेनरी. कॉईलमधील करंटचा बदल हा दर सेकंदाला 1 अँपिअर असेल आणि त्या बदलामुळे 1 व्होल्ट EMF निर्माण होत असेल तर त्या कॉईलच्या इंडक्टन्सला 1 हेनरी असे म्हणतात. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. कॉईल AC वर जोडली असता कॉईलकडून करंट वाहण्यास जो विरोध होतो त्यास इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. हा XL ह्या अक्षराने दाखवतात व ओहममध्ये मोजतात. कोणत्याही कॉईलचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा इंडक्टन्स व फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात असतो व तो XL इज इक्वल टू
2 इंटू पाय इंटू एफ इंटू एल ह्या सूत्राच्या साहाय्याने माहीत केला जातो. यावरून सप्लाय फ्रिक्वेन्सी दुप्पट झाल्यास इंडक्टिव्ह रिॲक्टन्सही दुप्पट होतो व त्यामुळे कॉइलमधून वाहणारा करंट अर्धा होतो. याप्रमाणे फ्रिक्वेन्सी बदलाचा परिणाम इंडक्टिव्ह रिॲक्टन्स व करंटवर होत असतो. कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटरमध्ये इलेक्ट्रिकल चार्जच्या रूपात इलेक्ट्रिकल एनर्जी साठवून ठेवण्याच्या गुणास कॅपॅसिटन्स असे म्हणतात. याचे एकक फॅरेड असून कॅपॅसिटन्सची सांकेतिक खूण C हे आहे. 1 फॅरेड इज इक्वल टू 10⁶ मायक्रोफॅरेड. फॅरेड. जेव्हा एखाद्या कॅपॅसिटरमध्ये 1 कुलॉम्ब 1 अँपिअर इंटू 1 सेकंद मुळे 1 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स मिळत असेल तर त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स हा 1 फॅरेड एवढा असतो. C इज इक्वल टू Q/V फॅरेड. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. AC सर्किटमध्ये कॅपॅसिटरकडून करंट वाहण्यास होणाऱ्या विरोधाला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. त्याची सांकेतिक खूण XC असून एकक ओहम हे आहे. XC इज इक्वल टू 1/2πfc, जेथे F इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी सायकल दर सेकंद, C इज इक्वल टू कॅपॅसिटन्स फॅरेडमध्ये. यावरून XC हा फ्रिक्वेन्सी व कॅपॅसिटन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. फ्रिक्वेन्सी दुप्पट झाल्यास XC अर्धा होतो, त्यामुळे करंटही वाढून दुप्पट होतो. अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी बदलाचा परिणाम कॅपॅसिटन्सवर होत असतो. रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स व कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स यांच्या परिणामी विरोधास रिॲक्टन्स असे म्हणतात. याची सांकेतिक खूण X असून एकक ओहम हे आहे. X इज इक्वल टू XL मायनस XC किंवा X इज इक्वल टू XC मायनस XL. इम्पिडन्स. AC सर्किटमधील रेझिस्टन्स व रिॲक्टन्स यांच्या व्हेक्टरच्या बेरजेला इम्पिडन्स असे म्हणतात. इम्पिडन्स म्हणजेच AC सर्किटचा करंट वाहण्यास होणारा एकूण विरोध होय. हा Z ह्या अक्षराने दाखवतात व ओहममध्ये मोजतात. आकृतीमध्ये रेझिस्टन्स व रिॲक्टन्स यांचे व्हेक्टर दाखवलेले आहे. ह्या व्हेक्टरप्रमाणे एक काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. यातील कर्ण म्हणजेच परिणामी विरोध अर्थात इम्पिडन्स होय. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. Z² इज इक्वल टू R² प्लस X². Z इज इक्वल टू √R² प्लस X². आता त्रिकोणमितीच्या आधारे साइन थिटा इज इक्वल टू समोरील बाजू अपॉन कर्ण म्हणजेच X/Z. Z इज इक्वल टू X/साइन थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू लगतची बाजू अपॉन कर्ण म्हणजेच R/Z. Z इज इक्वल टू R/कॉस थिटा. कंडक्टन्स. रेझिस्टन्सच्या विरुद्ध घटकास कंडक्टन्स असे म्हणतात. त्याची सांकेतिक खूण G व एकक मोह हे आहे. ससेप्टन्स. रिॲक्टन्सच्या विरुद्ध घटकास ससेप्टन्स असे म्हणतात. ह्याची सांकेतिक खूण B असून एकक मोह हे आहे. 1/x इज इक्वल टू B. 1/B इज इक्वल टू X, जेथे X इज इक्वल टू XL मायनस XC किंवा X इज इक्वल टू XC मायनस XL. ॲडमिटन्स. इम्पिडन्सच्या विरुद्ध घटकास ॲडमिटन्स असे म्हणतात. ह्याची सांकेतिक खूण Y असून एकक मोह हे आहे. 1/Y इज इक्वल टू Z. 1/Z इज इक्वल टू Y. AC पॅरलल सर्किटमध्ये सर्किटचा इम्पिडन्स माहीत करण्यासाठी प्रथम एकूण ॲडमिटन्स काढावा लागतो व नंतर इम्पिडन्समध्ये रूपांतर करावे लागते. Y इज इक्वल टू √G² प्लस B² आणि Z इज इक्वल टू 1/Y ओहम. AC सर्किटची पॉवर
कोणत्याही AC सर्किटमध्ये जो काही फेज डिफरन्स असतो तो विचारात घेऊनच पॉवर माहीत करावी लागते. फक्त व्होल्टेज व करंट यांचा गुणाकार केल्यास मिळणाऱ्या पॉवरला ॲपरंट पॉवर, दर्शनीय पॉवर असे म्हणतात. ही पॉवर व्होल्ट ॲम्पियरमध्ये सांगितली जाते. ॲपरंट पॉवरला कॉस थिटाने गुणाकार केल्यास खरी पॉवर, ट्रू पॉवर मिळते. खरी पॉवर वॅट्समध्ये सांगितली जाते. ॲपरंट पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज गुणुले करंट. खरी पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज गुणुले करंट गुणुले पॉवर फॅक्टर. खऱ्या पॉवरला ॲक्टिव्ह पॉवर असेही म्हणतात. तसेच व्होल्ट ॲम्पियरला साइन थिटाने गुणाकार केल्यास मिळणाऱ्या पॉवरला रिॲक्टिव्ह पॉवर असे म्हणतात. ही पॉवर रिॲक्टिव्ह व्होल्ट ॲम्पियर RVA मध्ये सांगितली जाते. ॲपरंट पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर व रिॲक्टिव्ह पॉवर यापैकी वीज वापरात फक्त ॲक्टिव्ह पॉवरच प्रत्यक्ष खर्च होणारी पॉवर असते. ॲपरंट पॉवर इज इक्वल टू V × I व्होल्ट ॲम्पियर. ॲक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू V × I × कॉस थिटा वॅटमध्ये. रिॲक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू V × I × साइन थिटा RVA मध्ये. किलोवॅट इज इक्वल टू KVA × कॉस थिटा. RKVA इज इक्वल टू KVA × साइन थिटा रिॲक्टिव्ह किलो व्होल्ट ॲम्पियर. KVA इज इक्वल टू किलोवॅट अपॉन कॉस थिटा किलो व्होल्ट ॲम्पियर. शुद्ध AC सर्किट. शुद्ध AC सर्किटमध्ये शुद्ध रेझिस्टिव्ह, शुद्ध इंडक्टिव्ह व शुद्ध कॅपॅसिटिव्ह असे 3 प्रकारचे सर्किट असतात. शुद्ध रेझिस्टिव्ह सर्किट. DC सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट व रेझिस्टन्स यांचा जसा संबंध असतो त्याप्रमाणेच या शुद्ध रेझिस्टिव्ह AC सर्किटमध्ये सुद्धा संबंध असतो. जेव्हा शुद्ध रेझिस्टन्स ACवर जोडून सप्लाय दिला जातो तेव्हा रेझिस्टन्समधून वाहणारा करंट व व्होल्टेज हे एकमेकांच्या इन फेज असतात. म्हणजे करंट व व्होल्टेज यांच्यामध्ये 0 अंशाचा फेज डिफरन्स असतो आणि cos 0 इज इक्वल टू 1 म्हणून ह्या सर्किटचा पॉवर फॅक्टर नेहमी 1 युनिटी असतो. सर्किटचा एकूण करंट I इज इक्वल टू V/Z जेथे Z इज इक्वल टू R. सर्किटची एकूण पॉवर इज इक्वल टू I² वॅट. पॉवर इज इक्वल टू V × I × कॉस थिटा. पॉवर इज इक्वल टू V × I जेथे कॉस थिटा इज इक्वल टू 1. शुद्ध इंडक्टिव्ह सर्किट. प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. शुद्ध इंडक्टिव्ह कॉईल AC सप्लायवर जोडली असता करंटच्या बदलामुळे कॉईलभोवती बदलत्या फ्लक्स निर्माण होतात. फ्लक्स बदलत्या असल्यामुळे कॉईलच्या वेढ्यांकडून फ्लक्स कापल्या जाऊन फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमाप्रमाणे सेल्फ इंड्युस्ड EMF निर्माण होतो. त्या EMFची दिशा सप्लाय व्होल्टेजच्या विरुद्ध असते. त्यामुळे तो EMF सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो म्हणून त्यास बॅक EMF किंवा काउंटर EMF असे म्हणतात. कॉईलचा बॅक EMF हा चुंबकीय रेषांच्या बदलाच्या समप्रमाणात असतो. म्हणून आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे करंटच्या एका सायकलमध्ये 0 डिग्री, 180 डिग्री व 360 डिग्रीच्या ठिकाणी जास्तीत जास्त बदल निर्माण होतो. कारण करंट सुरू होताना तो शून्यापासून जास्तीत जास्त किमतीला जात असताना त्या करंटमुळे निर्माण होणाऱ्या फ्लक्ससुद्धा जास्तीत जास्त वाढतात व नंतर जास्तीत जास्त किमतीवरून शून्यावर येताना त्या फ्लक्स एकदम कंडक्टरवर येऊन आदळतात. 90 अंश व 270 अंशावर जरी फ्लक्स जास्तीत जास्त असल्या तरी त्यामध्ये बदल मात्र होत नाही. म्हणून 0 डिग्री, 180 डिग्री व 360 डिग्री अंशावरच जास्तीत जास्त बॅक EMF निर्माण होतो व 90, 270 च्या अंशावर बॅक EMF 0 असतो. लेन्झच्या नियमाप्रमाणे कॉईलला दिलेला सप्लाय व्होल्टेज व कॉईलचा बॅक EMF यांची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. म्हणजेच त्याचा वेव्हफॉर्म आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे असतो. ह्यावरून असे दिसून येते की करंट हा शून्यापासून पॉझिटिव्ह मॅक्सिममकडे जात असताना बॅक EMF
हा निगेटिव्ह मॅक्सिममकडे जातो व जेव्हा करंट 90 अंशापासून कमी कमी होऊ लागतो तेव्हा बॅक EMF हा करंटच्या ह्या बदलास विरोध करण्यासाठी पॉझिटिव्ह मॅक्सिममकडे जातो आणि अशा प्रकारे बॅक EMF हा करंटच्या 90 अंशाने मागे लॅगिंग राहतो. त्याचवेळी सप्लाय व्होल्टेज व बॅक EMF हे एकमेकांच्या 180 अंशाने आउट ऑफ फेज असतात, म्हणजेच सप्लाय व्होल्टेज हा करंटच्या 90 अंशाने पुढे लीडिंग असतो. अशा प्रकारे शुद्ध इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट आणि व्होल्टेज आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 90 अंशाने आउट ऑफ फेज असतात, म्हणजेच करंट हा व्होल्टेजच्या 90 अंशाने लॅगिंग असतो. त्यामुळे ह्या सर्किटचा पॉवर फॅक्टर 0 असतो. कॉस 90 अंश = 0 आणि पॉवरसुद्धा 0 असते आणि कॉईलमधून I = V/XL एवढा करंट वाहतो, जेथे XL = 2πfL. शुद्ध कॅपॅसिटिव्ह सर्किट. प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट. कॅपॅसिटर डीसीवर जोडल्यास त्याच्या प्लेट्समध्ये चार्ज निर्माण होऊन त्या प्लेटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स मिळतो. जेव्हा प्लेट्समधील पोटेन्शियल डिफरन्स व सप्लाय व्होल्टेज बरोबर होतील तेव्हा सर्किटमधून करंट वाहणे थांबते हे आपणास माहीत आहे. परंतु कॅपॅसिटर ACवर जोडला तर AC व्होल्टेजच्या बदलामुळे कॅपॅसिटरमधून सतत करंट वाहतो, कारण जेव्हा व्होल्टेज हा शून्यापासून एका दिशेने जास्तीत जास्त किमतीवर जाऊ लागतो तेव्हा कॅपॅसिटर चार्ज होऊ लागतो. सप्लाय व्होल्टेज त्याच्या पीक किमतीवर पोहोचला की कॅपॅसिटर पूर्ण चार्ज होतो. त्याचवेळी कॅपॅसिटरचे व्होल्टेज सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो. जेव्हा सप्लाय व्होल्टेज पीक किमतीवरून कमी कमी होत शून्याकडे येतो तेव्हा कॅपॅसिटर हा सप्लाय सोर्स म्हणून कार्य करतो. त्यामुळे कॅपॅसिटर डिस्चार्ज होऊ लागतो. कॅपॅसिटरचे डिस्चार्जिंग आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सप्लाय व्होल्टेजच्या उलट दिशेने जास्तीत जास्त किमतीवर जाईपर्यंत चालू राहते. जेव्हा सप्लाय व्होल्टेज उलट दिशेने पीक किमतीवरून कमी कमी होत शून्यावर येतो तेव्हा कॅपॅसिटर पुन्हा चार्ज होतो. कॅपॅसिटरचे चार्जिंग हे सप्लाय व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह मॅक्सिममपर्यंत चालू राहते. अशा प्रकारे AC व्होल्टेजच्या दर सायकलमध्ये कॅपॅसिटर सतत चार्ज डिस्चार्ज होत असतो. आकृती B मध्ये दाखवल्याप्रमाणे व्होल्टेजच्या बदलास विरोध होऊन करंट व व्होल्टेज हे एकमेकांच्या आउट ऑफ फेज राहतात. म्हणून ह्या सर्किटमध्ये करंट हा व्होल्टेजच्या 90 अंशाने पुढे लीडिंग राहतो. त्याचा व्हेक्टर आकृती K मध्ये दाखवल्याप्रमाणे असतो. ह्या सर्किटमध्ये 90 अंशाचा फेज डिफरन्स असतो. कॉस 90 = 0, म्हणून या सर्किटचा पॉवर फॅक्टर व पॉवरही 0च असते. P = V × I × cos θ. P = V × I × 0, म्हणजेच P = 0 वॅट्स. AC सिरीज सर्किट. रेझिस्टन्स, इंडक्टन्स व कॅपॅसिटन्स असे तिन्ही किंवा तीनपैकी कोणतेही दोन सिरीजमध्ये जोडून AC सप्लाय दिला असता सर्किटमधून वाहणारा एकूण करंट हा एकूण व्होल्टेज व इम्पिडन्स यांच्या गुणोत्तरा एवढा असतो. I = V/Z एम्पियर. सर्किटचा एकूण करंट एवढा करंट प्रत्येकामधून वाहतो, कारण करंट वाहण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो. सर्किटचा इम्पिडन्स हा रेझिस्टन्स व रिॲक्टन्स यांच्या व्हेक्टरच्या बेरजे एवढा असतो. Z = √R² + X², जेथे X = XL - XC किंवा X = XC - XL. एकूण सप्लाय व्होल्टेजपैकी रेझिस्टन्समध्ये करंट व रेझिस्टन्स यांच्या गुणाकारा एवढा व्होल्टेज ड्रॉप होतो, तो VR = I × R हा व्होल्टेज करंटच्या इन फेज असतो. इंडक्टन्सच्या भोवती करंट व इंडक्टिव्ह रिॲक्टन्स यांच्या गुणाकारा एवढा व्होल्टेज मिळतो आणि तो करंटच्या लीडिंग असतो. VL = I × XL, जेथे XL = 2 × π × f × L. कॅपॅसिटरच्या भोवती
करंट व कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स यांच्या गुणाकारा एवढा व्होल्टेज ड्रॉप होतो आणि तो करंटच्या लॅगिंग असतो. VC इज इक्वल टू I इंटू XC, जेथे XC इज इक्वल टू 1/2πfc. रेझिस्टन्सला मिळणारे व्होल्टेज व रिॲक्टन्सला मिळणारे व्होल्टेज यांच्या व्हेक्टरच्या बेरजे एवढा सर्किटचा एकूण सप्लाय व्होल्टेज VT असतो. VT इज इक्वल टू √VR² प्लस VX², जेथे Vx इज इक्वल टू VL मायनस VC किंवा Vx इज इक्वल टू VC मायनस VL. सर्किटचा एकूण पॉवर फॅक्टर हा रेझिस्टन्स व इम्पिडन्स यांच्या गुणोत्तरा एवढा किंवा रेझिस्टन्सला मिळणारे व्होल्टेज व सर्किटचा एकूण व्होल्टेज यांच्या गुणोत्तरा एवढा असतो. पॉवर फॅक्टर कॉस थिटा इज इक्वल टू R/Z किंवा VR/VT. सर्किटची एकूण पॉवर ही एकूण व्होल्टेज, एकूण करंट व पॉवर फॅक्टर यांच्या गुणाकारा एवढी असते. P इज इक्वल टू VT इंटू I इंटू कॉस थिटा वॅट्स. रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स सिरीजमध्ये जोडल्यास इम्पिडन्स Z इज इक्वल टू √R² प्लस XL² ओहम, जेथे XL इज इक्वल टू 2πfL. करंट I इज इक्वल टू V/Z एम्पियर. VR इज इक्वल टू I इंटू R. VL इज इक्वल टू I इंटू XL. व्होल्टेज VT इज इक्वल टू √VR² प्लस VL² व्होल्ट. पॉवर फॅक्टर PF इज इक्वल टू R/Z किंवा VR/V. रेझिस्टन्स व कॅपॅसिटन्स सिरीजमध्ये RC सिरीज सर्किट. इम्पिडन्स Z इज इक्वल टू √R² प्लस XC² ओहममध्ये, जेथे XC इज इक्वल टू 1/2πfc. करंट I इज इक्वल टू V/Z एम्पियर. VR इज इक्वल टू I इंटू R. VL इज इक्वल टू I इंटू XL. व्होल्टेज V इज इक्वल टू √VR² प्लस VC². पॉवर फॅक्टर PF इज इक्वल टू R/Z किंवा VR/V. AC पॅरलल सर्किट. AC पॅरलल सर्किटमध्ये रेझिस्टन्स, इंडक्टन्स व कॅपॅसिटन्स ह्या सर्वांना सप्लाय व्होल्टेज एवढाच व्होल्टेज मिळतो. V इज इक्वल टू VR इज इक्वल टू VL इज इक्वल टू VC. रेझिस्टन्समधून वाहणारा करंट हा व्होल्टेज व रेझिस्टन्स यांच्या भागाकारा एवढा असतो व तो व्होल्टेजच्या इन फेज असतो. IR इज इक्वल टू V/R एम्पियर. इंडक्टन्समधून वाहणारा करंट हा व्होल्टेज व इंडक्टिव्ह रिॲक्टन्स यांच्या भागाकारा एवढा असतो व तो व्होल्टेजच्या लॅगिंग राहतो. IL इज इक्वल टू V/XL एम्पियर लॅगिंग. कॅपॅसिटरमधून वाहणारा करंट हा व्होल्टेज व कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स यांच्या भागाकारा एवढा असतो व तो व्होल्टेजच्या लीडिंग असतो. IC इज इक्वल टू V/XC लीडिंग. सर्किटचा एकूण करंट हा रेझिस्टन्स व रिॲक्टन्समधून वाहणाऱ्या करंटच्या व्हेक्टरच्या बेरजे एवढा असतो. IT इज इक्वल टू √IR² प्लस IX² किंवा IT इज इक्वल टू √IR² प्लस होल IL मायनस IC². सर्किटचा एकूण इम्पिडन्स हा व्होल्टेज व एकूण करंट यांच्या भागाकारा एवढा असतो. Z इज इक्वल टू V/I किंवा Z इज इक्वल टू X इंटू R अपॉन √X² प्लस R², जेथे X इज इक्वल टू XL इंटू XC अपॉन XL प्लस XC. किंवा ॲडमिटन्स पद्धतीने Z माहीत करावयाचा झाल्यास YT इज इक्वल टू √GT² प्लस BT² आणि नंतर 1/Y इज इक्वल टू Z प्रमाणे इम्पिडन्स माहीत करावा लागतो. सर्किटचा पॉवर फॅक्टर हा कंडक्टन्स व ॲडमिटन्स यांच्या भागाकारा एवढा असतो.
कॉस थिटा इज इक्वल टू g/y किंवा IR/IT. AC सिरीज पॅरलल सर्किट. AC सिरीज व पॅरलल सर्किटचे एकत्रीकरण म्हणजेच सिरीज पॅरलल सर्किट होय. ह्यासच मिक्स अथवा ब्रॅच सर्किट असेही म्हणतात. अशा सर्किटचा एकूण पॉवर फॅक्टर, एकूण पॉवर व एकूण करंट हे ॲडमिटन्स पद्धत व व्हेक्टर पद्धत अशा दोन्ही पद्धतीने माहीत करता येतील. खाली दोन्ही पद्धती दिल्या आहेत. ॲडमिटन्स पद्धत. सर्किटमध्ये जेवढ्या शाखा आहेत त्या सर्वांचा कंडक्टन्स व ससेप्टन्स यांची बेरीज करावी. ससेप्टन्सची बेरीज करताना कॅपॅसिटरचा ससेप्टन्स अधिक गृहीत धरावा व इंडक्टन्सचा ससेप्टन्स उणे गृहीत धरावा आणि कंडक्टन्सच्या बाबतीत सर्व सिरीज रेझिस्टन्सची बेरीज करून नंतर कंडक्टन्स करावा. भागिले उलट गुणले करून जेवढे कंडक्टन्स पॅरलल आहेत त्या सर्वांची बेरीज करावी. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकूण ससेप्टन्स B इज इक्वल टू B1 - B2 + B3 mho. एकूण कंडक्टन्स G इज इक्वल टू G1 + G2 + G3 mho. एकूण ॲडमिटन्स Y इज इक्वल टू √G² + B² mho. सर्किटचा एकूण करंट I इज इक्वल टू V × Y एम्पियर. पॉवर फॅक्टर PF इज इक्वल टू G/Y. प्रत्येक शाखेचा करंट I1 इज इक्वल टू V × Y1 जेथे Y1 इज इक्वल टू √G12 + -B12. I2 इज इक्वल टू V2 × Y2 जेथे Y2 इज इक्वल टू √G32 + -B22. I3 इज इक्वल टू V × Y3 जेथे Y3 इज इक्वल टू √G32 + B32. तसेच PF1 इज इक्वल टू G1/Y1, PF2 इज इक्वल टू G2/Y2, PF3 इज इक्वल टू G3/Y3. व्हेक्टर पद्धत. प्रथम खालीलप्रमाणे प्रत्येक सिरीज शाखेचा इम्पिडन्स माहीत करावा. Z1 इज इक्वल टू √R12 + X12. Z2 इज इक्वल टू √R22 + X22. Z3 इज इक्वल टू √R32 + X32. प्रत्येक शाखेचा करंट माहीत करावा. I1 इज इक्वल टू V/Z1, I2 इज इक्वल टू V/Z2, I3 इज इक्वल टू V/Z3. प्रत्येक शाखेचा पॉवर फॅक्टर माहीत करावा. cos θ1 इज इक्वल टू R1/Z1, cos θ2 इज इक्वल टू R2/Z2, cos θ3 इज इक्वल टू R3/Z3. नॅचरल कोसाइन टेबलमध्ये cos θ ची किंमत पाहून θ1, θ2 व θ3च्या किमती कोन माहीत करावा. त्या कोनाचा साइन टेबल पाहून sin θ1, sin θ2, sin θ3च्या किमती पाहून नोंद करावी. प्रत्येक शाखेमधून वाहणाऱ्या करंटचा ॲक्टिव्ह करंट व रिॲक्टिव्ह करंट माहीत करावा. शाखेचा ॲक्टिव्ह करंट I1 इज इक्वल टू I1 × cos θ1, I2 इज इक्वल टू I2 × cos θ2, I3 इज इक्वल टू I3 × cos θ3 प्रमाणे माहीत करावा. नंतर सर्किटच्या एकूण ॲक्टिव्ह करंट I ॲक्टिव्ह इज इक्वल टू I1 cos θ1 + I2 cos θ2 + I3 cos θ3 करंट प्रमाणे काढावा. प्रत्येक शाखेतील रिॲक्टिव्ह करंट I × sin θ ह्यानुसार माहीत करावा. ह्यातील जो करंट लॅगिंग असतो त्यास लॅगिंग नमूद करावे. त्याचप्रमाणे लीडिंग करंटही नमूद करावा. नंतर एकूण रिॲक्टिव्ह करंट लॅगिंग वजा लीडिंग किंवा लीडिंग वजा लॅगिंग याप्रमाणे जो जास्त आहे त्यातून वजा करून माहीत करावा. शाखेचा रिॲक्टिव्ह करंट I1 इज इक्वल टू I1 × sin θ1 लॅगिंग, I2 इज इक्वल टू I2 × sin θ2 लॅगिंग,
I3 इज इक्वल टू I3 इंटू साइन थिटा 3 लिडिंग. एकूण रिॲक्टिव्ह करंट I इज इक्वल टू I1 साइन थिटा 1 प्लस I2 साइन थिटा 2 मायनस I3 साइन थिटा 3. सर्किटचा एकूण करंट हा ॲक्टिव्ह करंट व रिॲक्टिव्ह करंटच्या व्हेक्टरच्या बेरजे एवढा असतो. IT इज इक्वल टू अंडररूट ॲक्टिव्ह करंट स्क्वेअर प्लस रिॲक्टिव्ह करंट स्क्वेअर. सर्किटचा एकूण पॉवर फॅक्टर हा ॲक्टिव्ह करंट व सर्किटचा एकूण करंट यांच्या भागाकारा एवढा असतो. कॉस थिटा इज इक्वल टू एकूण ॲक्टिव्ह करंट अपॉन एकूण सर्किटचा करंट, म्हणजेच PF इज इक्वल टू I ॲक्टिव्ह अपॉन IT एकूण. रेझोनन्स सर्किट. कोणत्याही AC सर्किटमधून वाहणारा करंट हा त्या सर्किटच्या इम्पिडन्सवर अवलंबून असतो आणि I इज इक्वल टू V अपॉन Z ह्याप्रमाणे वाहतो. सर्किटचा इम्पिडन्स हा सर्किटमधील रेझिस्टन्स व रिॲक्टन्सवर अवलंबून असतो. रिॲक्टन्समध्ये कॉइलचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स व कॅपॅसिटरचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असे दोन रिॲक्टन्स असतात. ज्या सर्किटमध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL व कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC बरोबर असतात त्या सर्किटला रेझोनन्स सर्किट असे म्हणतात. अशा सर्किटचा पॉवर फॅक्टर नेहमी 1 असतो. सिरीज रेझोनन्स सर्किट. AC सिरीज सर्किटमध्ये ज्यावेळी XL इज इक्वल टू XC, VL इज इक्वल टू VC, V इज इक्वल टू VR किंवा Z इज इक्वल टू R अशी स्थिती असते त्यावेळी त्या सर्किटला सिरीज रेझोनन्स सर्किट असे म्हणतात. अशा सर्किटमध्ये रिॲक्टन्सच्या व्हेक्टरची बेरीज 0 असते. XL मायनस XC इज इक्वल टू 0. त्यामुळे करंट वाहण्यास फक्त रेझिस्टन्स हा एकच घटक विरोध करतो, म्हणून सर्किटमधून जास्तीत जास्त करंट वाहतो I इज इक्वल टू V अपॉन R प्रमाणे. इंडक्टन्स भोवती मिळणारा व्होल्टेज VL व कॅपॅसिटन्स भोवती मिळणारा व्होल्टेज VC यांची व्हेक्टर बेरीज 0 असते. VL मायनस VC इज इक्वल टू 0, म्हणून रेझिस्टन्स भोवती असणारा व्होल्टेज VR व सर्किटला दिलेला व्होल्टेज V सारखाच असतो. VR इज इक्वल टू V. यामुळे सर्किटचा पॉवर फॅक्टर युनिटी 1 असतो आणि पॉवर इज इक्वल टू V इंटू I एवढी असते. सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये इम्पिडन्स R इज इक्वल टू Z प्रमाणे कमीत कमी असतो, म्हणून सर्किटमधून जास्तीत जास्त करंट वाहतो. म्हणजेच हे सर्किट करंट वाहण्यास ॲक्सेप्ट करते. त्यासाठी ह्यास ॲक्सेप्टर सर्किट किंवा व्होल्टेज रेझोनन्स सर्किट असे म्हणतात. पॅरलल रेझोनन्स सर्किट. कोणत्याही AC पॅरलल सर्किटमध्ये इंडक्टन्समधून वाहणारा करंट व कॅपॅसिटन्समधून वाहणारा करंट बरोबर IL इज इक्वल टू IC असेल तर त्यास पॅरलल रेझोनन्स सर्किट असे म्हणतात. अशा सर्किटमधील रेझिस्टन्समधून वाहणारा करंट IR व सर्किटचा एकूण करंट I हे बरोबर असतात. IR इज इक्वल टू I. सर्किटमधील इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL व कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC यांची व्हेक्टर बेरीज 0 असल्यामुळे सर्किटचा इम्पिडन्स वाढतो. त्यामुळे सर्किटचा करंट कमी होतो. म्हणजेच हे सर्किट करंट वाहण्याला रिजेक्ट करते, म्हणून यास रिजेक्टर सर्किट किंवा करंट रेझोनन्स असे म्हणतात. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स सर्किट हे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीलाच होते, कारण फ्रिक्वेन्सीमध्ये काही बदल झाला तर त्याचा परिणाम रिॲक्टन्सवर होतो. XL इज इक्वल टू 2πfL आणि XC इज इक्वल टू 1/2πfC असा संबंध असल्यामुळे फ्रिक्वेन्सी वाढली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढतो आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी होतो. XL व XC बदलल्यामुळे VL व VC सुद्धा बदलतील आणि त्याचबरोबर इम्पिडन्सही बदलेल. अशावेळी त्या सर्किटला रेझोनन्स सर्किट म्हणता येणार नाही. म्हणून ज्या फ्रिक्वेन्सीला ते सर्किट XL इज इक्वल टू XC होऊन रेझोनन्स होईल त्या फ्रिक्वेन्सीला रेझोनंट फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. जर XL इज इक्वल टू XC तर 2πfL अपॉन 1 इज इक्वल टू 1/2πfC.
F इंटू F इज इक्वल टू 1/2πL इंटू 2πc जर तिरपा गुणाकार केला तर, म्हणजेच F² इज इक्वल टू 1/2π² इंटू L इंटू C, म्हणजेच रेझोनंट फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1/2π√L इंटू C सायकल पर सेकंद. AC सर्किटमधील पॉवर फॅक्टरचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर फॅक्टर इन AC सर्किट. AC सर्किटमध्ये पॉवर फॅक्टरला फारच महत्त्व असते, कारण AC सर्किटची पॉवर ही व्होल्टेज, करंट व पॉवर फॅक्टर यांच्या गुणाकारा एवढी असते. त्यामुळे सर्किटचा पॉवर फॅक्टर कमी झाल्यास सारख्याच लोडसाठी करंट वाढतो. त्यामुळे त्याचा परिणाम वीज ग्राहक व वीज पुरवठा करणारी कंपनी ह्या दोघांवरही होतो. लो पॉवर फॅक्टरचे ग्राहकास होणारे तोटे. डिसॲडव्हांटेजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर टू कन्झ्युमर. लो पॉवर फॅक्टरमुळे सारख्याच आउटपुट पॉवरसाठी करंट वाढतो. करंट वाढल्याने वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये वापरलेले वायर्स, स्विच, फ्यूज, होल्डर्स इत्यादी ॲक्सेसरीज जास्त क्षमतेच्या वापराव्या लागतात, म्हणून त्यांचा आकारही वाढेल. वायरिंग इन्स्टॉलेशनमधील इनकॅन्डिसेंट लॅम्प, हीटर, शेगडी इत्यादी उष्णता देणाऱ्या साधनांचा वैयक्तिक पॉवर फॅक्टर युनिटी असतानाही एकूण पॉवर फॅक्टर कमी झाल्यामुळे त्यांचे आउटपुट कमी होते. उदाहरण 250 व्होल्ट गुणिले 4 अँपिअर गुणिले 1 पॉवर फॅक्टर याप्रमाणे जर 1000 वॅट पॉवर मिळत असेल आणि आता पॉवर फॅक्टर 0.8 झाल्यास फक्त 800 वॅटेज पॉवर मिळते. याशिवाय लोडचा पॉवर फॅक्टर कमी झाल्यास त्याच पॉवरच्या लोडसाठी करंट वाढल्यामुळे एनर्जी मीटर जास्त वेगाने फिरू लागते आणि प्रत्यक्षात कमी पॉवर वापरूनही जास्तीचे बिल द्यावे लागते. सप्लाय कंपनीस होणारे तोटे. डिसॲडव्हांटेजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर टू सप्लाय कंपनी. अनेक वीज ग्राहकांच्या इन्स्टॉलेशनचा पॉवर फॅक्टर कमी झाल्यास ट्रान्समिशन लाईनचा करंट वाढतो. त्यामुळे लाईनमध्ये I² पॉवर लॉसेस वाढतात आणि I×R एवढा लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप होऊन लाईनचा टर्मिनल व्होल्टेज कमी होतो. टर्मिनल व्होल्टेज कमी झाल्यामुळे जनरेटिंग स्टेशनमधील जनरेटरचे व्होल्टेज रेग्युलेशन वारंवार जुळवून घ्यावे लागते. तसेच लाईन करंट वाढल्यामुळे जनरेटर्स ओव्हरलोड होऊन गरम होतात. ह्याशिवाय लाईन करंट वाढल्यामुळे लाईन कंडक्टर्सचा आकार वाढवावा लागतो. कंडक्टर्सचा आकार वाढल्यामुळे लाईन पोलचा स्पॅन कमी करावा लागतो. त्यामुळे पोलची संख्या वाढवावी लागते. पोलची संख्या वाढल्यामुळे इतर ॲक्सेसरीजही वाढतात. यामुळे एकंदरीत ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन खर्च वाढतो आणि हे सर्व सप्लाय कंपनीस महाग पडते. उच्च पॉवर फॅक्टरचे फायदे. ॲडव्हांटेजेस ऑफ हाय पॉवर फॅक्टर. वीज ग्राहक व वीज पुरवठा करणारी कंपनी यांच्यासाठी उच्च पॉवर फॅक्टरचे खालील फायदे मिळतात. टर्मिनल व्होल्टेज स्थिर राहण्यास मदत होते. व्होल्टेज रेग्युलेशन चांगले राहते. ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन लाईनमधील पॉवर लॉसेस कमी होतात. जनरेटिंग स्टेशनची कार्यक्षमता वाढते व ट्रान्समिशन स्वस्त पडते. कंडक्टर्स व ॲक्सेसरीज जास्त गरम होत नाहीत. जास्त कॅपॅसिटीचे ॲक्सेसरीज वापरण्याची आवश्यकता भासत नाही. औद्योगिक ग्राहकाचा पॉवर फॅक्टर कमी असण्याचे कारणे. औद्योगिक क्षेत्रात म्हणजेच मोठमोठे वर्कशॉप, कारखाने इत्यादी ठिकाणी जास्तीत जास्त इंडक्शन मोटारी वापरलेल्या असतात. शिवाय प्रकाशासाठी फ्लोरोसेंट ट्यूब वापरलेल्या असतात. म्हणजेच एकंदरीत अशा ठिकाणी इंडक्टिव्ह लोड जास्त असतो व रेझिस्टिव्ह लोड फारच कमी असतो. त्यामुळे रिॲक्टिव्ह करंट, रिॲक्टन्समुळे वाहणारा करंट जास्त असतो. म्हणून त्या सर्किटच्या करंट व व्होल्टेजमध्ये जास्त अंशाचा फेज डिफरन्स राहून पॉवर फॅक्टर कमी होतो. पॉवर फॅक्टर सुधारण्याच्या पद्धती. लो पॉवर फॅक्टरचे तोटे पाहता पॉवर फॅक्टर सुधारणे आवश्यक असते, कारण इंडक्शन मोटारचा फुल लोड पॉवर फॅक्टर साधारणपणे 0.8 ते 0.85 असतो. परंतु त्याही पुढे पॉवर फॅक्टर असणे आवश्यक असते.
सध्याच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या वीज मंडळाने प्रत्येक वीज ग्राहकाचा पॉवर फॅक्टर हा कमीत कमी 0.9 एवढा निश्चित केलेला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्राहकास पॉवर फॅक्टर 0.9 पर्यंत किंवा त्यापुढे सुधारावा लागतो. त्यासाठी सिंक्रोनस कंडेन्सर वापरून अथवा लाईनच्या पॅरलल कॅपॅसिटर जोडून पॉवर फॅक्टर सुधारता येतो. कॅपॅसिटर पॅरलल जोडल्यामुळे व्हेक्टर डायग्राम आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे IL हा इंडक्टिव्ह लोडचा लॅगिंग करंट आहे. IR हा रेझिस्टन्समधून वाहणारा इनफेज करंट आहे. जर IL ह्या लॅगिंग करंट एवढाच IC हा लीडिंग करंट कॅपॅसिटरमधून पाठवला तर IL मायनस IC = 0 होईल. म्हणून परिणामी रिॲक्टिव्ह करंट 0 होईल आणि फक्त IR हाच इनफेज करंट तेवढा शिल्लक राहील. तेव्हा व्होल्टेज व इनफेज करंट यामध्ये 0 अंशाचा फेज डिफरन्स राहून पॉवर फॅक्टर युनिटी होईल, कारण cos 0 = 1 आहे. तसेच जरी कॅपॅसिटरमधून वाहणाऱ्या लीडिंग करंटमुळे इंडक्टन्समधील लॅगिंग करंट पूर्णपणे रद्द नाही झाला तरी IL मायनस IC ह्याप्रमाणे एकूण रिॲक्टिव्ह करंट मात्र कमी होईल आणि रिॲक्टिव्ह करंट व ॲक्टिव्ह करंट यामधील फेज डिफरन्स कमी होऊन पॉवर फॅक्टर सुधारतो. जेवढा फेज डिफरन्स कमी अंशाचा असेल तेवढी पॉवर फॅक्टरची किंमत जास्त असते. स्किन इफेक्ट. एखाद्या कंडक्टरमधून AC पाठवला असता तो करंट कंडक्टरच्या आतून वाहण्यापेक्षा कंडक्टरच्या पृष्ठभागातून जास्त वाहतो. अशा परिणामास ACचा स्किन इफेक्ट असे म्हणतात. हा परिणाम ACच्या बदलामुळे जाड कंडक्टरमध्ये जास्त प्रमाणात घडत असतो. कंडक्टरमधून AC करंट पाठवला असता कंडक्टरभोवती दीर्घवर्तुळाकार व समकेंद्री चुंबकीय रेषा निर्माण होतात. ह्या चुंबकीय रेषा करंटच्या बदलानुसार बदलत असतात. म्हणून करंटच्या अर्ध्या सायकलमध्ये ज्या दिशेने फ्लक्स असतील त्याच्या उलट दिशेत पुढच्या अर्ध्या सायकलमध्ये फ्लक्स बदलतील. म्हणजेच पहिल्या अर्ध्या सायकलमध्ये जर फ्लक्स क्लॉकवाईज दिशेने असतील तर पुढच्या अर्ध्या सायकलमध्ये त्या फ्लक्स अँटी क्लॉकवाईज असतील. शिवाय ACच्या या किमतीनुसार फ्लक्ससुद्धा बदलत जातील. फ्लक्सच्या अशा बदलामुळे त्या फ्लक्स कंडक्टरकडून छेदल्या जातील. त्यामुळे त्या कंडक्टरमध्ये सेल्फ इंडक्शनची क्रिया होऊन EMF निर्माण होईल. हा EMF सप्लाय व्होल्टेजच्या विरुद्ध दिशेचा असतो. कंडक्टरमधून करंट वाहत असताना निर्माण होणाऱ्या फ्लक्स कंडक्टरच्या मध्यबिंदूपासून निर्माण होऊन पृष्ठभागापर्यंत येतात आणि दिशा बदलल्यामुळे नष्ट होणाऱ्या फ्लक्स कंडक्टरच्या पृष्ठभागापासून मध्यबिंदूवर येऊन संपतात. म्हणून मध्यबिंदूला छेदणाऱ्या फ्लक्सची संख्या जास्त असते आणि पृष्ठभागाला छेदणाऱ्या फ्लक्सची संख्या कमी असते. यामुळे मध्यबिंदूजवळ जास्त इंडक्शन होऊन तेथेच जास्त EMF निर्माण होतो. त्या मानाने पृष्ठभागाजवळ कमी इंडक्शन होऊन निर्माण होणारा EMF कमी होतो. मध्यभागात निर्माण झालेल्या दाबामुळे बॅक EMFमुळे मध्यभागी प्रवाहाला जास्त विरोध होतो. म्हणून AC करंट हा कंडक्टरच्या आतून वाहण्यापेक्षा पृष्ठभागातून वाहतो. ह्यास स्किन इफेक्ट असे म्हणतात. हा परिणाम जास्त जाडीच्या कंडक्टरमध्ये जास्त होतो. म्हणूनच ACच्या लाईनमध्ये स्ट्रँडेड कंडक्टर वापरला जातो. स्ट्रँडेड कंडक्टरमुळे हा इफेक्ट कमी होतो. AC व DC मधील फरक. ACची किंमत व दिशा सतत बदलत असते. DC न बदलता सातत्याने वाहतो. AC पासून मिळणारे चुंबकीय क्षेत्र बदलते असते. DC पासून सारखे चुंबकीय क्षेत्र मिळते. AC मध्ये कॅपॅसिटरमधून करंट वाहू शकतो. DC मध्ये पूर्ण चार्ज कॅपॅसिटरमधून DC करंट वाहू शकत नाही. AC मध्ये सर्किटचा करंट I = V/Z प्रमाणे असतो. DC मध्ये I = V/R प्रमाणे असतो. AC सर्किटची पॉवर लोडच्या पॉवर फॅक्टरवर अवलंबून असते. P = V/I/PF वॅट. DC सर्किटची पॉवर P = V/I वॅट एवढी असते. AC मुळे हाय व्होल्टेज निर्माण करता येतो. DC मुळे मीडियम व्होल्टेज निर्माण करता येतो. AC हजारो किलोमीटरपर्यंत वाहून नेता येतो. DC दूर अंतरापर्यंत वाहून नेता येत नाही.
AC पॉवर कायम ठेवून व्होल्टेज कमी जास्त करता येतो. DC पॉवर कायम ठेवून व्होल्टेज कमी जास्त करता येत नाही. AC मोटारी स्वस्त असतात, जास्त देखभालीची गरज नसते. DC मोटारी महाग असतात, देखभाल ठेवावी लागते. AC मध्ये सहजासहजी व स्वस्तपणे ACचे DC मध्ये रूपांतर करता येते. DCचे AC मध्ये सहजासहजी रूपांतर करता येत नाही. AC वर स्पार्किंग कमी होते, DC वर जास्त स्पार्किंग होते. AC टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रोलिसिसमध्ये उपयुक्त नसतो. DC टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रोलिसिसमध्ये उपयुक्त असतो. उदाहरणार्थ बॅटरी चार्जिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग इत्यादी. सध्या AC जनरेशन, ट्रान्समिशन जास्त प्रमाणात केले जाते. DC फार कमी प्रमाणात निर्मिती केली जाते. AC मध्ये स्किन इफेक्ट होतो, DC मध्ये स्किन इफेक्ट होत नाही. बहुफेज प्रणाली, पॉलीफेज सिस्टीम. ज्या AC सप्लाय पद्धतीत एकापेक्षा अनेक फेज असतात त्या सप्लाय पद्धतीला बहुफेज प्रणाली, पॉलीफेज सिस्टीम असे म्हणतात. यामध्ये 2 फेज पद्धत व 3 फेज पद्धत अशा पद्धती असतात. परंतु आजकाल 2 फेज पद्धतीपेक्षा 3 फेजचीच निर्मिती, वहन व वाटप केले जाते. कारण सिंगल फेज व 2 फेज पेक्षा 3 फेज पद्धतीत अनेक फायदे मिळतात. सिंगल फेज पेक्षा 3 फेजचे फायदे. ॲडव्हांटेजेस ऑफ 3 फेज ओव्हर सिंगल फेज. सारख्याच आकाराच्या सिंगल फेज मशीन व 3 फेज मशीनच्या तुलनेत 3 फेज मशीनचे आउटपुट जास्त असते. सारख्याच पॉवरसाठी सिंगल फेज ट्रान्समिशनपेक्षा 3 फेज ट्रान्समिशन स्वस्त असते. म्हणून 3 फेज सप्लाय दूर अंतरापर्यंत वाहून नेणे स्वस्त पडते. 3 फेजवर चालणाऱ्या मोटारीचा टॉर्क, पॉवर फॅक्टर व कार्यक्षमता इत्यादी सिंगल फेजवर चालणाऱ्या मोटारीपेक्षा चांगला असतो. सिंगल फेजच्या मोटार स्वयंचलित नसतात, 3 फेजच्या मोटारी स्वयंचलित असतात. सिंगल फेजपासून बदलते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, तर 3 फेजपासून फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. 3 फेज पद्धतीत फेज व्होल्टेज व लाईन व्होल्टेज 240 व्होल्ट व 415 व्होल्ट असे 2 प्रकारचे व्होल्टेज मिळतात. मात्र सिंगल फेजमध्ये फक्त एकच फेज व्होल्टेज 240 व्होल्ट मिळतो. 3 फेज पद्धतीत पॉवर फॅक्टर चांगला असतो, त्यामुळे सारख्याच पॉवरसाठी सिंगल फेजपेक्षा 3 फेजमध्ये करंट कमी लागतो. 3 फेज पद्धतीत I²R पॉवर लॉसेस व I×R ड्रॉप सिंगल फेजपेक्षा कमी असतो. 3 फेजच्या मोटारी जास्त अश्वशक्तीसाठी बनवता येतात. 3 फेज अल्टरनेटरची समांतर जोडणी सोपी असते. 3 फेजची निर्मिती. सारख्या चुंबकीय क्षेत्रामध्ये 3 कंडक्टर एकमेकांच्या इलेक्ट्रिकल 120 अंश ठेवून फिरवले असता त्या कंडक्टर्समध्ये फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार EMF निर्माण होतो. याच तत्वावर 3 फेजची निर्मिती होते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे U, V व W असे 3 कंडक्टर एकमेकांच्या इलेक्ट्रिकल 120 अंश ठेवून NS ह्या पोलच्या एकसारख्या चुंबकीय क्षेत्रात अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरत असताना जेव्हा U1 कंडक्टर खालून वर जाईल तेव्हा V2 हा कंडक्टरसुद्धा खालून वर जाईल आणि याच वेळी W1 कंडक्टरवरून खाली येईल. आकृतीत दाखवलेल्या स्थितीचा क्षणिक विचार केल्यास U हा कंडक्टर चुंबकीय रेषांशी समांतर आहे, म्हणून या कंडक्टरकडून चुंबकीय रेषा कापल्या जात नाहीत व त्यात EMF निर्माण होत नाही. याच क्षणी V2 हा कंडक्टर थोड्या प्रमाणात चुंबकीय रेषा कापेल व त्यात EMF निर्माण होईल. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार त्या EMFची दिशा माहीत केल्यास आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची दिशा निगेटिव्ह असेल. W1 कंडक्टरवरून खाली येत असल्याने त्यामध्ये निर्माण होणाऱ्या EMFची दिशा पॉझिटिव्ह असेल. म्हणजेच तिन्ही कंडक्टरच्या संपूर्ण एका फेऱ्यात कोणत्याही क्षणी निर्माण होणाऱ्या 3 फेजपैकी एक फेज पॉझिटिव्ह, दुसरा फेज निगेटिव्ह आणि तिसरा फेज 0 किंवा शून्याच्या जवळपास असतो. अशा प्रकारे 3 फेजची निर्मिती होत असते.
निर्माण होणाऱ्या 3 फेजच्या EMFची व्हेक्टर बेरीज 0 असते. EU प्लस EV प्लस EW इज इक्वल टू 0 किंवा EU प्लस EV प्लस मायनस EW इज इक्वल टू 0. तिन्ही फेजची फ्रिक्वेन्सी सारखीच असते. 3 फेजमधील फेज डिफरन्स 120 अंशाचा असतो. फेज सिक्वेन्स. 3 फेजच्या निर्मितीमध्ये तिन्ही फेज त्यांच्या पीक किमतीला जाण्याचा क्रम म्हणजे फेज सिक्वेन्स होय, किंवा ज्या क्रमाने प्रत्येक फेज जास्तीत जास्त किमतीला व कमीत कमी किमतीला पोहोचतात त्या क्रमाला फेज सिक्वेन्स असे म्हणतात. उदाहरण, जर समजा सुरुवातीला U फेज पीक किमतीला पोहोचत असेल, त्यानंतर V हा फेज पीक किमतीला पोहोचत असेल आणि त्यानंतर W फेज पीक किमतीला पोहोचत असेल, तर त्याचा फेज सिक्वेन्स UVW असा होईल. या ठिकाणी लक्षात ठेवा की 3 फेज अल्टरनेटरची अथवा मोटरची वाइंडिंग UVW या फेज सिक्वेन्सने दाखवली जाते. 3 वाइंडिंगच्या 6 टोकांचा फेज सिक्वेन्स हा U1 U2 V1 V2 व W1 W2 या अक्षराने दाखवला जातो आणि फेज किंवा लाईन L1 L2 L3 या अक्षराने दाखवले जातात. 3 फेज पद्धतीच्या संदर्भातील काही शब्द व त्यांच्या व्याख्या. फेज व्होल्टेज. 3 फेजपैकी कोणत्याही एक फेज व न्यूट्रल टर्मिनल यामध्ये मिळणाऱ्या व्होल्टेजला फेज व्होल्टेज असे म्हणतात. हा नेहमी VPH या अक्षराने दाखवतात. लाईन व्होल्टेज. 3 फेजपैकी कोणत्याही 2 फेजमध्ये मिळणाऱ्या व्होल्टेजला लाईन व्होल्टेज असे म्हणतात. हा नेहमी VL या अक्षराने दाखवतात. फेज करंट. एका फेज वाइंडिंगमधून वाहणाऱ्या करंटला फेज करंट असे म्हणतात. हा नेहमी IPH या अक्षराने दाखवतात. लाईन करंट. 3 फेजपैकी कोणत्याही 2 फेजमधून वाहणाऱ्या करंटला लाईन करंट असे म्हणतात. हा नेहमी IL या अक्षराने दाखवतात. बॅलन्स लोड. 3 फेज सप्लाय पद्धतीत तिन्ही फेजवर जोडलेल्या लोडचा फेज किंवा लाईन करंट, पॉवर व पॉवर फॅक्टर सारखेच असतील तर त्या लोडला बॅलन्स लोड असे म्हणतात. अनबॅलन्स लोड. 3 फेज सप्लाय पद्धतीत तिन्ही फेजवर जोडलेल्या लोडचा फेज किंवा लाईन करंट, पॉवर व पॉवर फॅक्टर हे वेगवेगळे असतील तर त्या लोडला अनबॅलन्स लोड असे म्हणतात. फेज पॉवर. 3 फेजपैकी कोणत्याही एका फेज व न्यूट्रल यामध्ये मोजलेल्या पॉवरला फेज पॉवर असे म्हणतात आणि 3 फेजमध्ये मोजलेल्या पॉवरला एकूण पॉवर असे म्हणतात. 3 फेज वाइंडिंगची आंतरिक जोडणी. इंटरकनेक्शन ऑफ 3 फेज वाइंडिंग. 3 फेज सप्लाय पद्धत अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी 3 फेज वाइंडिंगची जोडणी विशिष्ट पद्धतीने केली जाते. त्या जोडणीला आंतरिक जोडणी असे म्हणतात. 3 फेज पॉवरचे ट्रान्समिशन, पारेषण, डिस्ट्रीब्यूशन, वितरण व युटिलायझेशन वापर करण्यासाठी आंतरिक जोडणी करणे आवश्यक असते. ही जोडणी स्टार व डेल्टा अशा 2 पद्धतीने केली जाते. स्टार जोडणी. या जोडणीस स्टार जोडणी किंवा वाय जोडणी असेही म्हणतात. ही जोडणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 फेज वाइंडिंगच्या 6 टोकांपैकी सुरुवातीचे U1 V1 W1 किंवा शेवटचे U2 V2 W2 टोके या 2 समूहांपैकी एका समूहास एकत्र शॉर्ट केले जाते व राहिलेले टोके सप्लायसाठी काढले जातात. ज्या समूहाला एकत्र शॉर्ट केले जाते त्या शॉर्ट केलेल्या ठिकाणाला स्टार पॉइंट असे म्हणतात. या स्टार पॉइंटपासून न्यूट्रल वायर बाहेर काढली जाते. स्टार कनेक्शनमध्ये फेज करंट व लाईन करंट सारखाच असतो. IL = IPH. कारण कोणत्याही 2 फेज वाइंडिंगचा करंट वाहण्यास एकच मार्ग असतो. लाईन व्होल्टेज हा फेज व्होल्टेजच्या √3 पटीने जास्त असतो. कारण आकृतीमध्ये 2 फेजच्या व्होल्टेजचा व्हेक्टर डायग्राम दाखवलेला आहे. यामध्ये VPH1 व VPH2 हे 2 फेज व्होल्टेज आहेत व VL हा लाईन व्होल्टेज आहे.
थ्री फेज वाइंडिंग 120 अंशात बसवलेल्या असतात, म्हणून तिन्ही फेज व्होल्टेजसुद्धा 120 अंशात असतात. यातील कोणत्याही दोन फेजपैकी एक निगेटिव्ह फेज व्होल्टेज -VPH व एक पॉझिटिव्ह फेज व्होल्टेज VPH यामध्ये 60 अंशाचा फेज डिफरन्स असतो. निगेटिव्ह फेज व्होल्टेज -VPH2 व पॉझिटिव्ह फेज व्होल्टेज VPH1 यांच्या व्हेक्टरनुसार समांतरभुज चौकोन तयार केल्यास चौकोनाचा जो कर्ण असेल तो कर्ण म्हणजेच दोन फेज व्होल्टेजचा परिणामी एकूण व्होल्टेज हा लाईन व्होल्टेज असतो. व्हेक्टर डायग्राममधील हा ABC हा एक त्रिकोण आहे व त्यात ADC हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणात बाजू AC व BC म्हणजेच फेज व्होल्टेज आहेत आणि AB म्हणजे लाईन व्होल्टेज आहे. हा लाईन व्होल्टेज त्रिकोणातील बाजू ADचा दुप्पट आहे, म्हणजे AD × 2 केल्यास लाईन व्होल्टेजची किंमत मिळेल. त्यासाठी त्रिकोणमितीच्या आधारे cos 30 डिग्री AD/AC √3/2 AD फेज व्होल्टेज. AD × 2 √3 फेज व्होल्टेज म्हणजेच लाईन व्होल्टेज √3 फेज व्होल्टेज, जेथे AD × 2 लाईन व्होल्टेज. स्टार कनेक्शनचे गुणधर्म. स्टार कनेक्शनचे खालील गुणधर्म असतात. लाईन करंट व फेज करंट सारखेच असतात. IL IPH. लाईन व्होल्टेज हा फेज व्होल्टेजच्या √3 पटीने जास्त असतो. VL √3 VPH म्हणजेच फेज व्होल्टेज VL/√3. लाईन व्होल्टेज हा फेज व्होल्टेजच्या 30 अंशाने लीडिंग असतो. एकूण पॉवर ही तीन फेजच्या पॉवरच्या बेरजे एवढी असते. WT W1 + W2 + W3. जेव्हा लोड बॅलन्स असतो तेव्हा फेज व्होल्टेज 1 फेज व्होल्टेज 2 फेज व्होल्टेज 3 व I1 I2 I3 असतात. म्हणजेच WT 3 फेज पॉवर 3 फेज व्होल्टेज लाईन करंट पॉवर फॅक्टर, जेथे फेज करंट लाईन करंट असल्याने 3 लाईन व्होल्टेज √3 लाईन करंट पॉवर फॅक्टर, जेथे फेज व्होल्टेज लाईन व्होल्टेज √3 असल्याने √3 लाईन व्होल्टेज लाईन करंट पॉवर फॅक्टर √3, जेथे 3 √3 असल्याने, म्हणजेच एकूण पॉवर WT √3 लाईन व्होल्टेज लाईन करंट पॉवर फॅक्टर. एकूण पॉवर √3 लाईन व्होल्टेज लाईन करंट पॉवर फॅक्टर. स्टार कनेक्शनचा उपयोग. स्टार कनेक्शनचा उपयोग 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये केला जातो. 3 फेज 4 वायर सिस्टीम सेकंडरी डिस्ट्रीब्युशनसाठी वापरली जाते. पॉवर हाऊसमध्ये वापरलेल्या अल्टरनेटरचे कनेक्शन स्टार पद्धतीनेच केलेले असते. तसेच मोठमोठ्या इंडक्शन मोटारी सुरू करण्यासाठी लाईन व्होल्टेजपासून फेज व्होल्टेज कमी करण्यासाठी स्टार कनेक्शनचाच उपयोग केला जातो. डेल्टा कनेक्शन. या कनेक्शनला मेश कनेक्शन असेही म्हणतात. आकृतीमध्ये डेल्टा कनेक्शन दाखवले आहे. या कनेक्शनमध्ये 3 फेज वाइंडिंगचे वेगवेगळे टोके शॉर्ट केले जातात व शॉर्ट केलेल्या टोकांपासून सप्लायसाठी 3 वायर्स काढले जातात. म्हणजेच UVW या 3 फेज वाइंडिंगचे U2 V1, V2 W1, W2 U1 असे किंवा U1 V2, V1 W2, W1 U2 असे टोके शॉर्ट केले जातात आणि तेथूनच सप्लायसाठी 3 टोके काढले जातात. डेल्टा कनेक्शनचे गुणधर्म. या कनेक्शनमध्ये प्रत्येक फेज वाइंडिंग 2 फेजच्या पॅरलल येते. त्यामुळे फेज व्होल्टेज व लाईन व्होल्टेज सारखाच असतो. फेज व्होल्टेज लाईन व्होल्टेज. लाईन करंट हा फेज करंटच्या √3 पटीने जास्त असतो. IL √3 फेज करंट.
व्हेक्टर डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे लाईन करंट व फेज करंट यांच्यामध्ये 30 अंशाचा फेज डिफरन्स असतो. म्हणून लाईन करंट हा खालीलप्रमाणे असतो. लाईन करंट इज इक्वल टू 2 इंटू फेज करंट इंटू कॉस थिटा. लाईन करंट इज इक्वल टू 2 इंटू फेज करंट इंटू 30 डिग्री. म्हणजेच लाईन करंट इज इक्वल टू 2 इंटू फेज करंट इंटू √3/2. लाईन करंट इज इक्वल टू √3 इंटू फेज करंट. एकूण पॉवर WT इज इक्वल टू 3 इंटू फेज पॉवर इज इक्वल टू 3 इंटू फेज व्होल्टेज इंटू फेज करंट इंटू पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 3 इंटू लाईन व्होल्टेज इंटू लाईन करंट अपॉन √3 इंटू पॉवर फॅक्टर, जेथे फेज करंट इज इक्वल टू लाईन करंट अपॉन √3 व फेज व्होल्टेज इज इक्वल टू लाईन व्होल्टेज असल्याने म्हणजेच एकूण पॉवर WT इज इक्वल टू √3 इंटू लाईन व्होल्टेज इंटू लाईन करंट इंटू पॉवर फॅक्टर. स्टार व डेल्टा कनेक्शनमधील तुलना. स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट हा फेज करंटच्या बरोबर असतो. डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन करंट हा √3 इंटू फेज करंट असतो. स्टार कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज इज इक्वल टू √3 इंटू फेज व्होल्टेज असतो. डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज इज इक्वल टू फेज व्होल्टेज. स्टार कनेक्शनमध्ये एकूण पॉवर इज इक्वल टू √3 इंटू लाईन व्होल्टेज इंटू लाईन करंट इंटू पॉवर फॅक्टर. डेल्टा कनेक्शनमध्ये एकूण पॉवर इज इक्वल टू √3 इंटू लाईन व्होल्टेज इंटू लाईन करंट इंटू पॉवर फॅक्टर. स्टार कनेक्शनमध्ये फेज व्होल्टेज हा लाईन व्होल्टेजच्या √3 पटीने कमी असल्याने वायंडिंगमध्ये द्यावे लागणारे वेढे दर फेज गणिक कमी वेढे लागतात, त्यामुळे कॉपरची बचत होते. डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज व फेज व्होल्टेज सारखेच असल्याने या जोडणीच्या वायंडिंगमध्ये दर फेज गणिक जास्त वेढे लागतात. स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रल उपलब्ध असते. डेल्टा कनेक्शनमध्ये न्यूट्रल उपलब्ध नसते. स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रल असल्यामुळे फेज व्होल्टेज 240 व्होल्ट व लाईन व्होल्टेज 415 व्होल्ट असे 2 व्होल्टेज मिळतात. त्यामुळे या कनेक्शनवर सिंगल फेज लाइटिंग लोड व 3 फेज पॉवर लोड जोडता येतात. डेल्टा कनेक्शनमध्ये फक्त 415 व्होल्ट हा एकच व्होल्टेज मिळतो, म्हणून यावर सिंगल फेजचा लोड जोडता येत नाही, फक्त 3 फेजचाच लोड जोडता येतो. स्टार कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज हा फेज व्होल्टेजच्या 30 अंशाने लीडिंग असतो. डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन करंट हा फेज करंटच्या 30 अंशाने लीडिंग असतो. स्टार कनेक्शनमध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेज कमी असतो. डेल्टा कनेक्शनमध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेज जास्त असतो. 3 फेज सप्लाय पद्धतीमधील न्यूट्रल. 3 फेज सप्लाय पद्धतीत स्टार कनेक्शन केल्यास त्याच्या स्टार पॉईंटला स्टार पॉईंट किंवा न्यूट्रल पॉईंट असे म्हणतात आणि त्यापासून काढलेल्या वायरला न्यूट्रल वायर असे म्हणतात. 3 फेज सप्लाय पद्धतीत स्टार व डेल्टा अशा 2 प्रकारे जोडणी करून लोडला वीज पुरवठा केला जातो. या दोन्ही पद्धतीत 3 फेजमधून वाहणाऱ्या करंटची व्हेक्टर बेरीज 0 असते. IU + IV + IW = 0. कारण 3 फेज निर्मितीमध्ये कोणत्याही क्षणी एक फेज जेवढा पॉझिटिव्ह मॅक्सिममला असतो तेवढाच दुसरा फेज निगेटिव्ह मॅक्सिममला असतो आणि तिसरा फेज 0 किंवा शून्याच्या जवळपास असतो. म्हणून तिन्ही फेजचा करंट अथवा व्होल्टेजची व्हेक्टर बेरीज 0 असते. याचाच अर्थ असा की 2 फेज करंट घेऊन जात असतील तर तिसरा फेज करंट घेऊन येतो, म्हणजेच तिसरा फेज करंटच्या परतीचा मार्ग पूर्ण करतो. आपणास माहीतच आहे की डेल्टा कनेक्शनमध्ये न्यूट्रल उपलब्ध नसते, म्हणून डेल्टा जोडणीत करंटच्या परतीचा मार्ग पूर्ण करण्याचे कार्य 3 फेजपैकी 1 फेज करीत असतो. स्टार जोडणीमध्ये न्यूट्रल वायर हा करंटच्या परतीचा मार्ग पूर्ण करीत असतो. न्यूट्रलमधून वाहणारा करंट हा 3 फेजमधून वाहणाऱ्या करंटच्या व्हेक्टरच्या बेरजे एवढा असतो. IU + IV + IW + IN = 0. म्हणजेच IN - IU + IV + IW. म्हणून जर 3 फेजवर जोडलेला लोड बॅलन्स असेल
तर न्यूट्रलमधून वाहणारा करंट 0 असतो. परंतु जर लोड अनबॅलन्स असेल तर तिन्ही फेजमधून वाहणारा करंट वेगवेगळा असतो. अशावेळी न्यूट्रलमधून करंट वाहतो. अनबॅलन्स लोडवर न्यूट्रलमधून वाहणारा करंट इतर फेजपेक्षा कमी असतो. त्यामुळेच 3 फेज 4 वायर सप्लाय पद्धतीत न्यूट्रल वायरच्या कंडक्टरचा आकार इतर लाईन कंडक्टरपेक्षा अर्धा असतो. यावरून न्यूट्रल कंडक्टर म्हणजे सर्किट पूर्ण करण्यासाठी करंटच्या परतीचा म्हणून वापरलेला कंडक्टर होय असे लक्षात येते. ही न्यूट्रल फक्त स्टार जोडणीमध्येच उपलब्ध असते. डेल्टा जोडणीत न्यूट्रल पद्धत उपलब्ध नसते. जेथे न्यूट्रल उपलब्ध नसते तेथे कृत्रिम रीतीने न्यूट्रल तयार करता येते. त्यासाठी सर्किटमध्ये जोडावयाचा जो उपलब्ध रेझिस्टन्स आहे त्याच रेझिस्टन्सच्या किमती एवढे दुसरे 2 रेझिस्टन्स घेऊन स्टार जोडणी करावी लागते. अशा जोडणीच्या स्टार पॉईंटवर न्यूट्रल तयार होते. न्यूट्रल अर्थिंग 3 फेज सप्लाय पद्धतीपेक्षा स्टार जोडणी करून त्याच्या स्टार पॉईंटला कंडक्टरमार्फत जमिनीमध्ये योग्य खोलीपर्यंत अर्थिंग करणे व तेथूनच न्यूट्रल वायर काढणे याला न्यूट्रल अर्थिंग असे म्हणतात. 3 फेज सप्लाय पद्धतीत न्यूट्रलला अर्थ करणे आवश्यक असते. कारण AC डिस्ट्रीब्युशनमध्ये 3 फेज 4 वायर पद्धतीत एक फेज व न्यूट्रल यावर सिंगल फेजचा लोड जोडलेला असतो आणि 3 फेजवर 3 फेजचा लोड जोडलेला असतो. असे लोड जोडत असताना तिन्ही फेजवर सारख्याच प्रमाणात लोडची विभागणी करायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे होत नाही. म्हणून तिन्ही फेजवरील लोड अनबॅलन्स होऊ शकतो. अनबॅलन्स लोडवर न्यूट्रलमधून करंट वाहतो. अशा परिस्थितीत न्यूट्रलला अर्थ नाही केले तर न्यूट्रलमधून वाहणारा करंट स्टार पॉईंटवर येतो. तेथून ज्या फेज वाइंडिंगचा इम्पिडन्स कमी असेल त्याकडे तो करंट वाहू लागतो. त्यामुळे त्या फेजचा करंट वाढून ती सिस्टीम पुन्हा अनबॅलन्स होऊ लागते. अशावेळी एखादा फेज व न्यूट्रल यामध्ये मिळणारे फेज व्होल्टेज फारच कमी आणि दुसऱ्या फेजमध्ये मिळणारे व्होल्टेज फारच जास्त होऊन तिन्ही फेजकडून वेगवेगळे व्होल्टेज मिळून व्होल्टेज अस्थिर होऊ शकते. त्यामुळे अल्टरनेटर अथवा ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊ शकतात. असे होऊ नये म्हणून न्यूट्रलला अर्थ करणे आवश्यक असते. न्यूट्रल अर्थ केल्यामुळे अनबॅलन्स लोडवर न्यूट्रलमधून वाहणारा करंट हा इतर फेज वाइंडिंगकडे न जाता अर्थचा रेझिस्टन्स फेज वाइंडिंगपेक्षा कमी असल्याने तो करंट अर्थ कंडक्टरमार्फत जमिनीत निघून जातो आणि त्यामुळे 3 फेज पद्धतीत व्होल्टेज स्थिर राहून मशीन सुरक्षित राहतात. 3 फेजची पॉवर मोजण्याच्या पद्धती. वॅटमीटरच्या साहाय्याने AC पॉवर मोजली जाते. सिंगल फेज वॅटमीटरमध्ये एक करंट कॉईल व एक प्रेशर कॉईल असते. करंट कॉईल जाड तारेची व कमी वेढ्यांची असते व ती लोडच्या सिरीजमध्ये जोडावयाची असते. प्रेशर कॉईल बारीक तारेची व जास्त वेढ्यांची असते व पॅरललमध्ये जोडावयाची असते. अशा सिंगल फेज वॅटमीटरच्या साहाय्याने 3 फेजची पॉवर मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. 1 वॅटमीटर पद्धत, 2 वॅटमीटर पद्धत, 3 वॅटमीटर पद्धत. 1 वॅटमीटर पद्धत. एका वॅटमीटरच्या साहाय्याने फक्त बॅलन्स लोडचीच पॉवर मोजता येते. ज्या ठिकाणी न्यूट्रल उपलब्ध असेल त्या ठिकाणी वॅटमीटरची करंट कॉईल 3 फेजपैकी कोणत्याही एका फेजच्या सिरीजमध्ये जोडली जाते आणि प्रेशर कॉईल पॅरलल 1 फेज व न्यूट्रलमध्ये जोडली जाते. जर न्यूट्रल उपलब्ध नसेल तर म्हणजेच डेल्टा जोडणी असेल तर त्या ठिकाणी वॅटमीटरमधील प्रेशर कॉईलचा जेवढा रेझिस्टन्स असेल तेवढ्याच रेझिस्टन्सचे दुसरे 2 रजिस्टर घेऊन कृत्रिम रीतीने स्टार पॉईंट तयार करावा लागतो आणि तेथून न्यूट्रल घेऊन प्रेशर कॉईलला जोडावे. अशी जोडणी केल्यानंतर सप्लाय चालू करून मीटरची रीडिंग घ्यावी. मिळालेल्या रीडिंगने 3 ने गुणाकार करून एकूण पॉवर माहीत करावी. WT = 3 × W. 3 वॅटमीटर पद्धत. ही पद्धत फक्त 3 फेज अनबॅलन्स लोडची पॉवर मोजण्यासाठी वापरली जाते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 वॅटमीटरची जोडणी करावी लागते आणि खालीलप्रमाणे एकूण पॉवर माहीत करावी लागते.
एकूण पॉवर WT इज इक्वल टू W1 प्लस W2 प्लस W3 वॅट. 2 वॅटमीटर पद्धत. ही पद्धत बॅलन्स व अनबॅलन्स अशा दोन्ही प्रकारच्या लोडसाठी उपयुक्त असते. ह्यासाठी 3 फेज सप्लाय पद्धतीत लोड बॅलन्स अथवा अनबॅलन्स असला तरीही आकृतीत दाखवल्याप्रमाणे 2 वॅटमीटर जोडून लोडची पॉवर मोजली जाते. म्हणून ह्या पद्धतीत एकूण पॉवर हे 2 वॅटमीटरच्या रीडिंगच्या बेरजे एवढी असते. एकूण पॉवर WT इज इक्वल टू W1 प्लस W2 वॅट. यामध्ये W1 व W2 च्या रीडिंग लोडच्या पॉवर फॅक्टरवर अवलंबून असतात. म्हणून लोडचा पॉवर फॅक्टर 1 असेल म्हणजे फेज डिफरन्स 0 अंशाचा असेल तर दोन्ही वॅटमीटर्स सारखेच पॉझिटिव्ह रीडिंग दाखवतात. अशावेळी एकूण पॉवर WT इज इक्वल टू W1 प्लस W2 वॅट असते. पॉवर फॅक्टर 1 पेक्षा कमी परंतु 0.5 पेक्षा जास्त असेल म्हणजे फेज डिफरन्स 0 ते 59 अंशाचा असेल तर दोन्ही वॅटमीटर वेगवेगळ्या रीडिंग दाखवतील. अशावेळी एकूण पॉवर WT इज इक्वल टू W1 प्लस W2 असते. पॉवर फॅक्टर 0.5 असेल म्हणजे फेज डिफरन्स 60 अंशाचा असेल तर एक वॅटमीटर 0 रीडिंग दाखवते व दुसरा वॅटमीटर एकूण पॉवर दाखवतो. म्हणून अशावेळी एकूण पॉवर WT इज इक्वल टू W2 वॅट असतो. पॉवर फॅक्टर 0.5 पेक्षा कमी परंतु 0 पेक्षा जास्त असेल तर म्हणजेच फेज डिफरन्स हा 60 ते 89 अंशाचा असेल तर एक वॅटमीटर पॉझिटिव्ह रीडिंग दाखवतो व दुसरा वॅटमीटर निगेटिव्ह रीडिंग दाखवतो. निगेटिव्ह म्हणजे त्या मीटरचा काटा पुढे जाण्याऐवजी त्याच्या स्केलवर मागे ढकलला जातो. अशावेळी त्या मीटरच्या करंट कॉईल अथवा प्रेशर कॉईलपैकी एका कॉईलच्या टोकांची अदलाबदल करावी लागते. साधारणपणे प्रेशर कॉईलची टोके बदलून उलट करावी म्हणजे ते मीटर पॉझिटिव्ह रीडिंग दाखवू लागेल. परंतु त्या मीटरची रीडिंग उणे समजून एकूण पॉवर माहीत करावी. एकूण पॉवर WT इज इक्वल टू W1 प्लस मायनस W2 म्हणजेच WT इज इक्वल टू W1 मायनस W2 वॅट. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे E1, E2 व E3 हे फेज व्होल्टेज आहेत. I1, I2 व I3 हे फेज करंट आहेत. त्यापैकी I1 हा W1च्या, I2 हा W2 ह्या वॅटमीटरच्या करंट कॉईलमधून वाहतो. तसेच W1च्या प्रेशर कॉईलला E1 मायनस E3 एवढा व्होल्टेज मिळतो आणि W2च्या प्रेशर कॉईलला E2 मायनस E3 एवढा व्होल्टेज मिळतो. म्हणून त्या वॅटमीटरला मिळणारे व्होल्टेज व करंट यांच्या गुणाकाराप्रमाणे ते वॅटमीटर पॉवरची नोंद दाखवतात. 3 फेजवर जोडलेल्या लोडची कोणत्याही क्षणी एकूण पॉवर म्हणजे तिन्ही फेजवरील क्षणिक पॉवरच्या बेरजे एवढी असते. म्हणून एकूण पॉवर WT इज इक्वल टू E1 इंटू I1 प्लस E2 इंटू I2 प्लस E3 इंटू I3. यामधील I3 हा फेज करंट W1 व W2 पैकी कोणत्याही वॅटमीटरच्या करंट कॉईलमधून वाहत नाही. परंतु किर्चॉफच्या नियमानुसार तिन्ही फेज करंटची बेसिक बेरीज 0 असते. I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0 किंवा I1 प्लस I2 इज इक्वल टू I3. यावरून I3 इज इक्वल टू मायनस I1 प्लस I2. एकूण पॉवर WT बरोबर E1 इंटू I1 प्लस E2 इंटू I2 मायनस E3 इन ब्रॅकेट I1 प्लस I2. WT इज इक्वल टू E1 इंटू I1 प्लस E2 इंटू I2 प्लस E3 इंटू I1 मायनस E3 इंटू I2. WT इज इक्वल टू I1 in bracket E1 minus E3 plus I2 in bracket E2 minus E3. WT is equal to W1 चा करंट गुणिले व्होल्टेज प्लस W2 चा करंट गुणिले व्होल्टेज म्हणजेच WT is equal to W1 plus W2 वॅट्स.
यावरून 2 वॅटमीटरच्या साहाय्याने 3 फेजची पॉवर मोजली असता त्या सर्किटची एकूण पॉवर म्हणजे दोन्ही वॅटमीटरच्या रीडिंगच्या बेरजे एवढी असते असे सिद्ध होते. वॅटमीटरच्या रीडिंगवरून पॉवर फॅक्टर माहीत करणे. 3 फेजच्या पॉवर मोजणीमध्ये 2 वॅटमीटरच्या रीडिंगवरून खालील सूत्राच्या आधारे पॉवर फॅक्टर शोधून काढता येतो. tan θ = √3 × W1 - W2 / W1 + W2. जर सर्किटचा पॉवर फॅक्टर हा 0.5 पेक्षा कमी व 0 पेक्षा जास्त असेल तर tan θ = √3 × W1 + W2 / W1 - W2. ह्या सूत्रानुसार tan θ ची किंमत माहीत होते. नंतर नॅचरल टॅनचा टेबल पाहून θ ह्या कोनाची किंमत नॅचरल कॉसचा टेबल पाहून पॉवर फॅक्टर माहीत करता येतो. स्वाध्याय: आपल्या देशात AC निर्मितीची मान्य फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी कोणत्या घटकांवर अवलंबून असते? पोलच्या जोड्या, कंडक्टरची स्पीड. F = N × P / 60 × 2. RMS किंमत व ॲव्हरेज किंमत यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? फॉर्म फॅक्टर. मॅक्सिमम किंमत किंवा RMS किंमत यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? पीक फॅक्टर. ॲव्हरेज किंमत माहीत असल्यास RMS किंमत कशी माहीत कराल? 1.11 × ॲव्हरेज किंमत. एका सायकलची मॅक्सिमम किंमत माहीत असेल तर ॲव्हरेज किंमत कशी माहीत कराल? 0.606 × Emax. जर सायकलमधील मॅक्सिमम किंमत माहीत असेल तर RMS किंमत कशी माहीत कराल? 0.707 × मॅक्सिमम किंमत. फ्रिक्वेन्सी माहीत करण्याचे सूत्र कोणते? F = N × P / 120. ACच्या अर्ध्या सायकलमध्ये करंटच्या 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा किंमत असतील तर त्याची ॲव्हरेज किंमत किती असेल? 4.5 अँपिअर. AC व्होल्टेज व करंट यामध्ये असलेल्या अंशात्मक अंतरास काय म्हणतात? फेज डिफरन्स. जर कोणत्याही 2 AC क्वांटिटीमध्ये 0 पेक्षा जास्त फेज डिफरन्स असेल तर त्या 2 क्वांटिटीला काय म्हणतात? आउट ऑफ फेज. ACच्या कोणत्याही 2 क्वांटिटीमध्ये 0 अंशाचा फेज डिफरन्स असेल तर त्या 2 AC क्वांटिटीला काय म्हणतात? इन फेज. इंडक्टन्सचा सिम्बॉल L आहे. शुद्ध रेझिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर युनिटी असतो. शुद्ध रिॲक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर नेहमी 0 असतो. इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर नेहमी लॅगिंग असतो. कॅपॅसिटिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर नेहमी लीडिंग असतो. शुद्ध इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट व्होल्टेजच्या 90 अंशाने लॅगिंग असतो. शुद्ध कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये व्होल्टेज करंटच्या 90 अंशाने लॅगिंग असतो. कोणत्या गुणोत्तराला पॉवर फॅक्टर म्हणतात? R/Z. AC सर्किटची पॉवर माहीत करण्यासाठीचे सूत्र कोणते? W = V × I × cos θ. ॲक्टिव्ह पॉवरचे सूत्र कोणते? V × I × cos θ. रिॲक्टिव्ह पॉवरचे सूत्र कोणते? V × I × sin θ. अप्रेंट पॉवरचे सूत्र कोणते? V × I. ॲक्टिव्ह पॉवर व ॲप्रेंट पॉवर यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? पॉवर फॅक्टर. सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी झाल्यास इंडक्टिव्ह रिॲक्टन्सवर काय परिणाम होईल? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कमी होईल. फ्रिक्वेन्सी वाढल्यास कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सवर काय परिणाम होईल? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी होईल. शुद्ध इंडक्टिव्ह सर्किटची सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी होऊन अर्धी झाल्यास त्या सर्किटच्या करंटवर काय परिणाम होईल? करंट दुप्पट वाढेल.
सिरीज सर्किटचा क्यू फॅक्टर कोणत्या सूत्राने माहित केला जातो? Z/R. एका सर्किटची ॲपरंट पॉवर 20 किलोव्होल्ट अँपिअर आहे आणि रिॲक्टिव्ह पॉवर 12 kVAr आहे, तर त्या सर्किटची प्रत्यक्ष पॉवर किती किलोवॅट असेल? 16. एका RL सिरीज सर्किटमध्ये 6 ओहम रेझिस्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स 8 ओहम असेल, तर त्या सर्किटचा इम्पिडन्स किती असेल? 10 ओहम. एक कॉईल डीसीवर जोडली असता जेवढा करंट घेईल त्यापेक्षा ती कॉईल तेवढ्याच AC व्होल्टवर जोडल्यास किती करंट घेईल? जास्त. AC सिरीज सर्किटमध्ये एकूण व्होल्टेज किती असते? √VR² + होल VL - VC². AC पॅरलल सर्किटमध्ये एकूण करंट किती असतो? √IR² + होल IL - IC². AC पॅरलल सर्किटचा कंडक्टन्स कोणत्या सूत्राने माहित करता येतो? R/Z². AC पॅरलल सर्किटचा ससेप्टन्स कोणत्या सूत्राने माहित करता येतो? X/Z². AC कंपाऊंड सर्किटमध्ये प्रत्येक ब्रॅंचचा पॉवर फॅक्टर व सर्किटचा पॉवर फॅक्टर कसा असतो? वेगवेगळा. AC पॅरलल सर्किटचा ॲडमिटन्स कोणत्या सूत्राने माहित करता येतो? √G² + B². 3 ब्रॅंचचे AC पॅरलल सर्किट V व्होल्टेज सप्लायवर जोडले असता कोणती क्वांटिटी सारखी असेल? प्रत्येक शाखेला मिळणारा व्होल्टेज. AC पॅरलल रेझोनंट सर्किटमध्ये रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर सर्किटचा करंट किती असेल? कमीत कमी. पॅरलल रेझोनंट सर्किटमध्ये रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर त्या सर्किटचा इम्पिडन्स किती असतो? फार कमी. AC सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर कशाच्या बरोबर असतो? फेज अँगलच्या कोसाइन थिटाच्या. AC करंटच्या कोणत्या गुणामुळे AC व्होल्टेज निर्माण करू शकतो? ACच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे. AC सर्किटमध्ये करंट वाहण्यास कॅपॅसिटरकडून होणारा विरोध कोणत्या घटकावर अवलंबून असतो? सप्लाय व्होल्टेजच्या फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त प्रमाणात. शुद्ध पॅरलल सर्किटमध्ये करंट कसा असतो? IC हा IR पेक्षा 90 अंशाने लीडिंग असतो. पॉवर फॅक्टरच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सूत्र सत्य आहे? cos θ = ट्रू पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर. रेझिस्टन्स व कॅपॅसिटन्सच्या सर्किटमध्ये जास्तीचा रेझिस्टन्स वाढवत गेल्यास काय होईल? फेज डिफरन्सचा अँगल कमी होईल. AC करंटला कॅपॅसिटरकडून होणाऱ्या विरोधास काय म्हणतात? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. योग्य उत्तर निवडा. 3 फेज सप्लाय पद्धतीत 3 वाइंडिंग एकमेकांच्या किती अंशात बसवलेल्या असतात? 120 अंश. सिंगल फेज ट्रान्समिशनच्या तुलनेत 3 फेज ट्रान्समिशनची कार्यक्षमता किती असते? जास्त. 3 फेजचा फेज सिक्वेन्स हा कोणत्या मीटरने माहित करता येतो? फेज सिक्वेन्स इंडिकेटर. सिंगल फेज ट्रान्समिशनच्या तुलनेत 3 फेज ट्रान्समिशनमध्ये होणारे कॉपर लॉसेस किती असतात? कमी. 3 फेज 4 वायरच्या वीज निर्मितीसाठी आर्मेचरमध्ये किती वाइंडिंग वापरलेल्या असतात? 3. 3 फेजवर चालणाऱ्या मोटरचा पॉवर फॅक्टर हा सिंगल फेज मोटारीपेक्षा किती असतो? जास्त. 3 फेज सिक्वेन्स कसा दाखवतात? UVW. स्टार कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज व फेज व्होल्टेजचा संबंध कसा असतो? लाईन व्होल्टेज √3 × फेज व्होल्टेज. डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन व फेज व्होल्टेजचा संबंध कसा असतो? लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज. स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट व फेज करंट यांचा संबंध कसा असतो? लाईन करंट फेज करंट.
डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन करंट व फेज करंट यांचा संबंध कसा असतो? लाईन करंट इज इक्वल टू √3 इंटू फेज करंट. 3 फेज सर्किटची पॉवर माहीत करण्यासाठी कोणते सूत्र वापरतात? √3 इंटू VL इंटू IL इंटू कॉस थिटा. फेज व्होल्टेज म्हणजे काय? फेज U, V किंवा W यापैकी एक फेज आणि न्यूट्रलमध्ये मिळणारे व्होल्टेज. लाईन व्होल्टेज म्हणजे काय? फेज U व V किंवा V व W आणि W व U यामध्ये मिळणारे व्होल्टेज. सारख्या किमतीचे 3 लोड रेझिस्टन्स स्टारमध्ये जोडल्यास न्यूट्रलमधून वाहणारा करंट किती असेल? 0. एका लाइटिंग लोडला 3 फेज 4 वायर पद्धतीने वीज पुरवठा केला असता जर फेज व्होल्टेज 248 व्होल्टेज असेल तर लाईन व्होल्टेज किती असेल? 440 व्होल्ट. 3 फेज डेल्टा कनेक्टेड लोडचा लाईन करंट 10 अँपिअर असेल तर प्रत्येक फेजचा करंट किती असेल? 10/√3 अँपिअर. 3 फेज 4 वायर पद्धतीत जर अर्थ वायरचे कनेक्शन लूज झाले असेल तर लोडला मिळणारे लाईन व्होल्टेज कसे असेल? असमान. 3 फेजची पॉवर 2 वॅट मीटरने मोजली असता जर त्यातील 1 वॅट मीटर 0 रीडिंग दाखवत असेल तर त्या लोडचा पॉवर फॅक्टर किती असेल? 0.5. 3 फेजची पॉवर मोजण्यासाठी 2 वॅट मीटर पद्धत कोणत्या लोडवर योग्य असते? बॅलेन्स व अनबॅलेन्स लोडवर. 3 फेजची पॉवर मोजण्यासाठी 1 वॅट मीटर पद्धत कोणत्या लोडसाठी वापरली जाते? बॅलेन्स लोडसाठी. 3 वॅट मीटर पद्धत कोणत्या लोडची पॉवर मोजण्यासाठी वापरली जाते? 3 फेज अनबॅलेन्स लोड. 2 वॅट मीटर पद्धतीने 3 फेजची पॉवर मोजली असता जर 1 वॅट मीटरचा काटा मागे जात असेल तर त्या लोडचा पॉवर फॅक्टर किती असेल? 0.5 पेक्षा कमी. 2 वॅट मीटर पद्धतीत एकूण पॉवर कशी माहीत केली जाते? W1 + W2. 1 वॅट मीटर पद्धतीत एकूण पॉवर कशी माहीत केली जाते? 3 × W. कॅपॅसिटरकडून AC करंटला होणाऱ्या विरोधास कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा टिंबटिंब करून कमी करता येतो, एकूण कॅपॅसिटन्स कमी करून. कॅपॅसिटरचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. कॅपॅसिटरचे उपयोग व कॅपॅसिटरचे प्रकार यांच्या जोड्या लावा. AC मोटर, पेपर कॅपॅसिटर, ब्रॉडकास्ट रिसिव्हर, एअर कॅपॅसिटर, पॉवर सप्लाय, पेपर कॅपॅसिटर, फिल्टर, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर, हाय फ्रिक्वेन्सी, मायका कॅपॅसिटर.